आजूबाजूचे जे सर्व रसिक आहेत, श्रोते आहेत, त्यांना परत पुन्हा एकदा विनंती की या हॅलो, हां बोला. इथे या सभागृहामध्ये येऊन बसायचं आहे. बोलून घे. या परिसंवादाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर साहेब खंदारे सर यांचा सत्कार इथे होतो आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर या परिसंवादातले सहभागी डॉक्टर मुस्तजीब खान सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉक्टर युवराज धबडगे सर यांना विनंती की आपण डॉक्टर मुस्तजीब खान सर यांचा सत्कार करायचा आहे. सांबाळकर सर यांना विनंती की श्री उत्तम बावस्कर सर यांचा सत्कार करायचा. डॉक्टर दबडगे सर यांना परत एक विनंती करतो की डॉक्टर दत्ताहरी होनराव लातूर यांचा सत्कार करायचा आहे. डॉक्टर शैलेजा बरुरे अंबाजोगाई दबडगे सरांना विनंती की मॅडमचा सत्कार करायचा आहे. डॉक्टर विजय करजकर यांचा सत्कार डॉक्टर धबडगे सर हे करतील. मित्रांनो, आजच्या ह्या परिसंवादाचा जो विषय आहे तो आहे सामाजिक अस्वस्थतेमागील खतखत, मातीची जातीची की मातीची. खरं तर पूर्वी एक म्हण होती की जातीसाठी माती खावी, पण त्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता की आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो आणि भविष्यामध्ये त्या मातीचं ऋण आपण फेडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जातीतल्या लोकांना आपण म्हणजे जातीच्या विरोधात जाऊन काम केलं नाही पाहिजे असा त्याचा अर्थ होता. पण आता समाजामध्ये आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जातीचा जर असेल आणि तो गुंड असेल, विकृत असेल, बदमाश असेल तरी तो आपल्या जातीचा आहे म्हणून माती खाण्याचं काम सध्या ह्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि म्हणून मग मराठवाडा साहित्य परिषदेचं हे जे संमेलन इथं भरलं आहे त्यांना हा विषय जो आहे हा ज्वलंत वाटलेला आहे. मातीची सुद्धा वैशिष्ट्य आहे. माणूस ही जी लढाई असणारी आहे माणसाची ती जातीसाठी आहे, मातीसाठी आहे की आणखीन कशासाठी आहे. मातीमध्ये जी गुण वैशिष्ट्ये असतात, ज्या मातीत माणूस जन्माला येतो त्या मातीचे काही संस्कार असतात, वैशिष्ट्ये असतात आणि म्हणून त्या संस्कारासाठी, त्या वैशिष्ट्यासाठी, त्या गुणांसाठी
तिच्या अस्मितेसाठी लढायचं का काय, असा एक प्रश्न पडतो. आणि म्हणून सध्या भोवतालचं वातावरण तुम्हाला माहीत आहे काय आहे, आणि या अनुषंगाने हा विषय आपल्या समोर आहे. आणि म्हणून मी अधिक याच्यावर विश्लेषण न करता, हा अत्यंत ज्वलंत असा विषय आहे. या विषयावर सर्व सन्मानाने मी पुन्हा एकदा शब्द सुमानाने स्वागत करतो. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड इथल्या डॉक्टर शैलजा बरुरे मॅडम आहेत. या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक आहेत आणि चांगल्या प्रसिद्ध वक्त्या आहेत. मी मॅडमला विनंती करतो की मॅडम आपण ह्या विषयाच्या अनुषंगानं इथे प्रतिपादन करावं. शैलजा मॅडम. उपस्थित सर्वांना नमस्कार. आत्ता ज्या सरांनी माझा परिचय करून दिला त्यामध्ये थोडीशी मी दुरुस्ती करते. मी अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राची सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करते. आजचा आपला परिसंवादाचा जो विषय आहे तो आहे सामाजिक अस्वस्थतेच्या पाठीमागे, म्हणजे ही जी खदखद आहे ती जातीची की मातीची असा विषय आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर खंदारे सर, परिसंवादामध्ये सहभागी होणारे डॉक्टर मुस्तजीब खान सर, डॉक्टर दत्ता हरी होनराव सर, डॉक्टर करजगी सर आणि सर्व मान्यवर उपस्थितांमध्ये डॉक्टर लुलेकर सर आहेत. अंबेजोगाईवरून मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईचे सचिव डॉक्टर शेंद्रे सर आहेत. इथे समाधान इंगळे सर आहेत, डॉक्टर काळे मॅडम आणि उपस्थित सर्वजण. खरं म्हणजे या विषयाची फोड करत असताना मी स्वतः अशी केलेली आहे की या सामाजिक अस्वस्थतेच्या पाठीमागं जी काही खदखद आहे ती मातीची आहे. आणि मी मातीचा अर्थ शेती असा घेतलेला आहे. भारत, महाराष्ट्र आणि मराठवाडा आपण कृषी संस्कृती ज्यामध्ये रुजलेली आहे किंवा हा भाग सगळा शेतीशी निगडीत भाग आहे. आणि आत्ता ज्या काही घटना घडत आहेत, म्हणजे सातत्याने जे आक्रोश मोर्चे निघत आहेत, क्रांती मोर्चे निघत आहेत, न्याय मोर्चे निघत आहेत, किंवा समाजामध्ये जी एक अस्वस्थता पसरलेली आहे, समाजामध्ये जे एक बकालपण दिसतं आहे, सगळीकडे जी एक उदासीनता भरून राहिलेली आहे, याच्या पाठीमागे जो संकुचित जातीयवाद तर दिसूनच येतो आहे. हा जातीयवाद एक प्रकारे हुंकार देतो आहे. पण या सगळ्याच्या पाठीमागे कुठेतरी शेतीशी निगडीत असणारे प्रश्न आहेत. इरावती कर्वेंचं आत्ताच एक नवीन पुस्तक आलेलं आहे, प्रतिभा कनेकर यांनी लिहिलेलं. त्यामध्ये ते असं म्हणतात की मातीत असलेल्या मूलद्रव्यांच्या उणीवा त्यातले अन्न खाऊन जगलेल्या माणसांच्या हाडामासातही येतात. त्यामुळे माणसांच्या सांगाड्याच्या हाडांच्या पृथक्करणावरून ती माणसे कोणत्या प्रदेशातून आली ते ठरवता येऊ शकतं. त्यामुळं आपण या वाक्याकडे सुरुवातीला आणि नंतर गांभीर्याने पाहूया. आत्ता मराठवाड्यामध्ये जी एक खदखद दिसते त्याला आपण सामाजिक खदखद असं म्हणतो. खरं तर ही खदखद सामाजिकही आहे, आर्थिकही आहे आणि राजकीय सुद्धा आहे. आपल्याला या खदखदीकडं थोडंसं समग्रतेनं पाहावं लागणार आहे. या ज्या सगळ्या घटना आहेत मला वाटतं ती सगळी निमित्त आहेत. आपण निमित्त आणि कारण याच्यामध्ये गफलत करता कामा नये. हे सगळे खदखदीचे किंवा अस्वस्थतेचे जे काही उदाहरणं आहेत, ही जी निमित्त आहे त्याच्या मागं कारणं जी आहेत ती मुळापासून आपण समजून घेऊया. हा भाग म्हणजे महाराष्ट्रामधला मराठवाडा हा भाग अत्यंत मागासलेला भाग आहे. मग तो सामाजिकदृष्ट्याही मागासलेला आहे आणि आर्थिक मागासले पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आत्ता जो काळ आहे ना तो भांडवली विकासाचा काळ आहे. म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये जी काही ध्येय धोरणं ठरत आहेत ती कुणाच्या सांगण्यावरून ठरतात किंवा कुणाच्या इशाऱ्यावरनं सरकार चालत आहेत ही आपण पाहिलं पाहिजे. आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात. त्यातला पहिला गैरसमज हा आहे की आत्ताचे राजकीय पक्ष हे सरकार स्थापन करत आहेत. मुळामध्ये कुठलाही राजकीय पक्ष सरकार स्थापन करत नाहीत. या देशाचे भांडवलदार कुणी सरकार स्थापन करावं हे ठरवतात, ते निवडणुकीच्या पूर्वी आणि नंतर सुद्धा.
भारतामध्ये सातत्याने भांडवलशाहीचा विकास होतो आहे, मक्तेदार भांडवलदार निर्माण होत आहेत. संपूर्ण भारतामध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके किंवा एकाच हाताच्या बोटा इतकेच भांडवलदारांची नावं आपल्याला सांगता येतील. हे पूर्ण भारताचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा, तुम्ही पुणे आणि मुंबई वगळता, औरंगाबादचा थोडा भाग वगळता उद्योजकता विकास कुठेही झालेला नाही. कुठेही कारखानदारी आणि कुठेही उद्योजक आले नाहीत किंवा ते स्थिर स्थावर झाले नाहीत. आपण ज्या वाळूज या औद्योगिक वसाहतीमध्ये हे साहित्य संमेलन घेतलेलं आहे, तिथले सुद्धा जे बजाज आणि गरवारे हे उद्योजक आहेत ते सुद्धा मूळ मराठवाड्यातले नाहीत. त्यामुळे सातत्याने ज्या प्रदेशांमध्ये भांडवली विकास होत असतो तिथे विकासाचा असमतोल निर्माण होतो. काही लोक म्हणजे काही घटक समाजातला काहीच भागाचा विकास होतो आणि बहुतांशी भाग हा मागास राहत असतो. लोकांनी मागास राहण्यामध्येच या भांडवलदारांचं, उद्योजकांचं किंवा यांच्या शोषणावर जगणाऱ्या लोकांचे हितसंबंध अवलंबून असतात. म्हणून इतर भाग कसा मागास राहील याकडे सातत्याने लक्ष पुरवलेलं असतं. मुळामध्ये कोणत्याही प्रदेशातली आर्थिक विषमता हा त्या प्रदेशामधल्या भांडवली विकासाचा परिणाम असतो. आपण सातत्याने काही भांडवलदारांचा विकसित भांडवलदार म्हणून किंवा ते जे काही वस्तू आणि सेवा पुरवत असतात त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांची ओळख सातत्याने करून देत असतो, त्यांचे नामोल्लेख करत असतो. पण या भांडवलदारांच्या किंवा उद्योजकांच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार मिळाला आहे किंवा किती लोकांचं भलं झालं आहे याचाही लेखाजोखा आपण मांडणं आवश्यक आहे. आत्ताच्या सकाळच्या सत्रामध्ये एआयचा उल्लेख झाला. मुळामध्ये हे तंत्रज्ञान आणि सत्ता कुणासाठी वापरलं जातं आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे आत्ता जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा यापूर्वी जी काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे, ज्यांच्याकडे पैसे खर्च करून या सगळ्या सुविधा ते घेऊ शकतात, स्वतःच्या जीवनाचा स्तर उंचावू शकतात, स्वतःचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास करू शकतात, अशा लोकांचंच भलं झालेलं आहे. त्यामुळं आपण ज्या जागतिकीकरणाचा, खाजगीकरणाचा, उदारीकरणाचा सातत्याने उल्लेख करत असतो, यामुळं फक्त भांडवलदारांचं, उच्च मध्यमवर्गीयांचं भलं झालेलं आहे. शेतकऱ्यांचं यामध्ये काहीही भलं झालेलं नाही. कारण अजूनही शेतीविषयक कायदे 9व्या परिशिष्टामध्ये आहेत. 9वं परिशिष्ट हे असं आहे की त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. 9व्या परिशिष्टामध्ये एकूण 250 आणि विशेषतः महाराष्ट्रातले 27 कृषीविषयक कायद्यांचा समावेश आहे. या कायद्याने जर शेती आणि शेतकऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचे अन्याय झाले किंवा शोषण होत असेल तर शेतकरी या विरोधामध्ये न्यायालयात जाऊ शकत नाही. आणि त्यामध्ये महत्त्वाचे जे कायदे आहेत त्यामध्ये आवश्यक वस्तू कायदा आहे, जमीन अधिग्रहण कायदा आहे, कमाल जमीन धारणा कायदा आहे. आवश्यक वस्तू कायद्याअंतर्गत जेव्हा जेव्हा शेतीमालाचा भाव वाढतो तेव्हा तेव्हा सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करतं आणि त्या किमती खाली आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्या किमती नियंत्रित केल्या जातात. जमीन अधिग्रहण कायद्यान्वये सातत्याने शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी ताब्यात घेतल्या जातात. आत्ताचं जे केजचं प्रकरण आहे, मस्साजोगचं प्रकरण आहे बघा, कुठल्या कंपन्या, कुठले कारखानदार, कुठले उद्योजक शेतकऱ्यांचे म्हणजे बेभाव जमिनी ताब्यात घेतात, तिथं कारखाने उभे करतात, कंपन्या स्थापन करतात. याचा सर्रास फायदा त्या कारखानदारांना किंवा त्या मालकांना, कंपनी मालकांना आणि तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना होत असतो. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात त्यांना कुठल्याही प्रकारचा म्हणजे बाजारभावाने मोबदला दिला जात नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही शहरांमध्ये MIDC स्थापन झालेली आहे, MIDC साठी किंवा वेगवेगळ्या सेज कंपन्यांसाठी ज्या जमिनी ताब्यात घेतल्या तिथल्या शेतकऱ्यांचे न्यायालयीन लढे आत्ता सुरू आहेत. आणि असं असताना सुद्धा म्हणजे जमीन घेताना 2.5 रुपये स्क्वेअर फुटनी घ्यायची आणि आत्ता त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा 8 रुपयांनी पाठवायच्या. म्हणजे त्या भावामधला तुम्हाला 1998ला इतके पैसे मिळाले होते तर तुम्ही 2022-23 मध्ये त्याचा इन्कम टॅक्स 8 रुपये भरायचा आहे. जमीन स्क्वेअर फूट भाव 2.5 रुपये आणि इन्कम टॅक्स 8 रुपये, अशा प्रकारच्या विषमतापूर्ण वागणूक आपल्या सगळ्या यंत्रणा देत असतात. मुळामध्ये हे सगळे कायदे रद्द होणं आवश्यक आहे. आणि शेतीविषयक धोरण ठरवत असताना
किमान त्या लोकांना शेतीबद्दल काही ज्ञान आहे अशा लोकांच्या समित्यांकडनं हे कृषीविषयक कायदे केले पाहिजेत. मला सांगायचं हे आहे की स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातही शेतीसाठी फारसं भांडवल उपलब्ध नव्हतं. अगदी दुष्काळ असेल, अवर्षण असेल, महात्मा फुलेंनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे, न्यायमूर्ती रानडेंनी उल्लेख केलेला आहे, वेगवेगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील अर्थतज्ञांनी याविषयी भाष्य केलेलं आहे की शेतकऱ्याला शेतीसाठी भांडवल उपलब्ध राहत नाही, मग तो शेती करण्यासाठी कर्ज घेतो आणि ही कर्जाची साखळी त्याच्या मृत्यूपर्यंत आणि पुढच्या काही पिढ्यांपर्यंत सुरू असते. कारण आपण शेतीला उद्योग समजत नाहीत. इतर उद्योगांसाठी जसं भांडवलाची आवश्यकता असते, इतर उद्योगांसाठी जसं म्हणजे डागडुजीसाठी परतावा असतो किंवा भांडवलावरती गुंतवणूक केल्याबद्दल व्याज मिळत असतं, अशा प्रकारे शेतीला आपण कधीही भांडवल समजत नाही. त्यामुळं सातत्याने शेतीचा कस कमी होतोय, शेतीचा खर्च आणि शेतीमालाला मिळणारा भाव याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेणं परवडत नाही. सातत्याने शेती खर्चिक होत आहे. बाजारामध्ये शेतीचे माल म्हणजे भाव पडलेले असतात. मध्यम वर्गाची एक मानसिकता असते की म्हणजे आपल्याला सगळं धान्य हे स्वस्तात मिळालं पाहिजे. बघा, मी जर किराणा दुकानामध्ये पावडर किंवा क्रीम घ्यायला गेले तर एका डबीची किंमत जर 25 असेल तर आणि 2 डबी मी घेतल्या तर 50 रुपये देते. पण मी जेव्हा भाजीच्या बाजारात जाते तेव्हा बटाटे जर मी 20 रुपये किलो घेतले तर दुसरा किलो घेण्यासाठी मी 20च्या ऐवजी 15 रुपये भाव मागत असते. ही जी एक मध्यमवर्गीयांची मानसिकता आहे, हा जो बोथटपणा आहे म्हणजे राज्यकर्त्यांची उदासीनता, स्वातंत्र्यानंतर जी काही ध्येय धोरणं शेतीच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत ठरवली गेली ती सगळी चुकीची ध्येय धोरण आहेत. त्याचा बळी पण शेतकरी जातो. मध्यमवर्गीय लोकांचा जो शेतकऱ्याच्या जीवावर असणारा चंगळवाद आहे, यामुळं सातत्याने शेती आणि शेतकरी अडचणीत आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये 15,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. अगदी जागतिकीकरण सुरू होण्याच्या पूर्वी सुद्धा 1986ला कुटुंबांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. साहेबराव कर्वेंचं आपण हे घेऊ शकता उदाहरण म्हणून. शेतीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आणि जे काही लक्ष आहे ते प्रभाव निर्माण करणारं नाही. विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातले लोक स्वस्तामध्ये पुणे आणि मुंबई येथे आपले श्रम विकताना दिसतात. स्वस्तामध्ये श्रमिक उपलब्ध होणारा भाग म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 16% लोकसंख्या मराठवाड्यामध्ये आहे, पण उत्पादनामध्ये आपला 9.3% म्हणजे फक्त 10% इतकाच वाटा आहे. महाराष्ट्रातल्या इतर व्यक्तीचं जे दरडोई उत्पन्न आहे ते मराठवाड्यातल्या लोकांच्या दरडोई उत्पन्नापेक्षा 40% जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर लोकांपेक्षा मराठवाड्यातल्या माणसाचं दरडोई उत्पन्न 40% हे कमी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बीड जिल्ह्याचा विशेषतः मानवी विकास निर्देशांक समाधानकारक नाही. मी हे सगळं डॉक्टर दिलीप चव्हाण यांचा 12 किंवा 14 जानेवारीला लोकसत्ताला जो लेख होता, सामाजिक अस्वस्थतेच्या मागं जी काही कारणं आहेत त्या कारणांचा त्यांनी शोध घेतलेला आहे. विशेष म्हणजे मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता, त्यामुळं आपल्याकडे एक सामंतशाहीचे सरंजामशाहीचे संस्कार झालेले आहेत. भलेही आपण स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वीकारली तरीही आपल्या राज्यकर्त्यांमध्ये किंवा आपल्या नागरिकांमध्ये किंवा आपल्या लोकांच्या मनामध्ये अजूनही लोकशाहीची मूल्य रुजलेली नाहीत. त्यामुळं आम्हाला वर्षानुवर्षाने पिढ्यानपिढी म्हणजे एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी एकाच कुटुंबातली माणसं लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून देत असतो आणि लोकप्रतिनिधींना आपण प्रश्न विचारायचे नाहीत हेही ठरवलेले. लोकप्रतिनिधी फक्त आमच्या लग्नाला किंवा बारशाला आले तर चालतील, बाकी त्यांनी कुठली विकास कामं करावीत असा आमच्याकडे मुद्दाच नसतो. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये मला डॉक्टर पाटील सरांचं, कौतिकराव ठाले पाटील सरांचं खूप आवडलं की सत्तेला प्रश्न विचारणारी माणसं आत्ता हवी आहेत. आपण फक्त जात, धर्म, वंश आणि तर अल्पसंख्याक काही माणसं आहेत ते वंचित आहेत, ते विकासापासून दूर आहेत, त्यांचं सातत्यानं शोषण होणार आहे. पण सत्तेला प्रश्न विचारणारी माणसं सुद्धा अल्पसंख्य ठरत आहेत आणि त्यामुळं ती ठळक उठून दिसत आहेत. त्यामुळं अशा माणसांना लक्ष करणं, त्यांना ठेचून मारणं खूप सोपं जातं आणि याचा परिणाम म्हणून डॉक्टर दाभोळकर, डॉक्टर कलबुर्गी, डॉक्टर पानसरे, गौरी लंकेश किंवा सातत्याने ह्या सगळ्या ज्या हत्या होत असतात, सत्तेला प्रश्न नाही विचारायचे.
बघा, या सामाजिक खदखदीच्या पाठीमागं हे सुद्धा सगळ्यात मोठं कारण आहे. जेव्हा आपण बोलायला लागू, जेव्हा आपण चर्चा करायला लागू, प्रश्न विचारायला लागू, तर व्यवस्थेला काही पर्याय देणं, उत्तरं शोधणं, जबाबदार राहणं ही त्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं आपण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं असं सुद्धा विचार करूया, म्हणजे आपल्याकडची सरंजामशाही संपली. म्हणजे रजाकाराच्या काळात रजाकार संघटना किंवा इत्तेहादुल मुसलिमीन सारखी संघटना यांनी लोकांवरती अन्याय अत्याचार केले, पण आता मात्र सातत्याने राज्यकर्ते किंवा त्यांचे सगळे एजंट, त्यांच्या अवतीभोवतीची कार्यकर्ते मंडळी, आपण त्यांना कार्यकर्ता म्हणावा का असा सुद्धा प्रश्न आहे. ही माणसं सातत्याने सामान्य लोकांचं शोषण करताना आपल्याला दिसून येतात. बघा, नुसत्या ठाण्यामध्ये 5 महानगरपालिका आहेत, परंतु मराठवाड्यामध्ये महानगरपालिका नाही आहेत. शहरीकरण आहे, पण त्याला शहरीकरण आधुनिकीकरण म्हणावं का असे प्रश्न आहेत. आपल्या रस्त्यांची म्हणजे पूर्वी जेवढी दुरावस्था होती ती आता कमी झालेली आहे, पण असं असलं तरी आपण फार प्रगती केली आहे असं म्हणू शकत नाही. आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणाऱ्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. आपण ठरवत असतो, म्हणजे अन्याय कुठल्या जातीच्या लोकांवरती झाला हे पाहून आपण मोर्चे काढत आहोत, हे पाहून आपण न्याय मागत आहोत. आपण माणूस म्हणून एक होत नाही आहोत, आणि असं न होण्यामध्ये कुणाचे तरी हितसंबंध दडलेले आहेत. सातत्याने आपल्यामध्ये भांडणं लावणं, फक्त ब्रिटिशांनीच फोडा आणि जोडाचं राजकारण केलं नाही, तर आपण ज्यांना स्वकीय म्हणू अशा सगळ्या पक्षातली सगळी माणसं सातत्याने माणसामध्ये दुही निर्माण करत आहेत. ते धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत, जातीय भेदभाव निर्माण करत आहेत, आणि आपलं काय म्हणता येईल, पोट भरतायत असं म्हणायला काय हरकत नाही. मराठवाड्यामध्ये 90% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. त्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पुन्हा 80% लोक अल्पभूधारक आहेत, आणि ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातले जवळजवळ 90% लोक हे कापूस उत्पादक आहेत. सिंचनाचे प्रश्न गंभीर आहेत. सकाळी आपल्याला सरांनी सांगितलं, डॉक्टर वाकचौरे सरांनी, की सिंचन क्षेत्र आपलं गोदावरी किंवा सिंदफना नदीच्या अवतीभोवती जे आहे, पण मराठवाड्यामध्ये सिंचनावरती अवलंबून असणारी शेती फक्त 38% आहे, आणि एकूण महाराष्ट्रामध्ये अशी शेती 78% आहे. पण आपलं नियोजित जे पाणी असतं सिंचनासाठी, शेतीसाठीचं पाणी, त्यातलं सुद्धा 21% पाणी हे शेतीशिवाय इतर उद्योग व्यवसाय किंवा शहराच्या वापरासाठी उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळं धरणं असून किंवा सिंचनासाठी वेगळा साठा बाजूला काढून सुद्धा शेतकऱ्यांवरती सातत्याने अन्याय होतो. मुळामध्ये सर्व जातीतले शेतकरी आहेत, या सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांचं शोषण होत आहे, त्यांची कुचंबना होते आहे, पण हे कधीही एक होऊ शकत नाहीत. कारण पुन्हा राज्यकर्ते यांच्यामध्ये जातीमध्ये भेद निर्माण करून त्यांना एक होऊ देत नाहीत, मोठा उठाव करू देत नाहीत. त्यामुळं अशा काही घटना घडल्या की फक्त जातीची माणसं छोटे मोठे उठाव सातत्याने करताना आपल्याला दिसतात. त्यामुळं आपण हे सगळं लक्षात घेऊया. मराठवाड्यामध्ये सातत्याने श्रमिकांचं स्थलांतर होत आहे. मुलींचं म्हणजे लिंग गुणोत्तर काय आहे हेही आपण अनुभवलेलं आहे. उत्पन्नामध्ये आपला वाटा फक्त 10% आहे. हे जे मागासलेपण आहे, हे जे शोषण आहे, ते संकुचित जातीय अस्मितांच्या द्वारे आपल्याला फक्त त्याचा स्फोट होताना दिसतो आहे. त्यामुळं आपल्याला असं वाटत आहे की जी ही सामाजिक खदखद आहे ती जातीमुळं आहे. मुळामध्ये मला हे सांगायचं आहे की आपण जातीचा सातत्याने फक्त सामाजिक दृष्टिकोनातूनच अभ्यास केलेला आहे. या व्यवस्थेचा समग्र अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामधले आंतरिक भेद जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जात, धर्म, वंश, राजकारण हे सोडून माणूस म्हणून एक होऊन आपल्या जे काही नेतृत्व आहे त्यांच्या हितसंबंधांचा शोध घेणं आवश्यक आहे. ते कशासाठी या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये रुजवतात, सातत्याने हे ठसवत असतात. आपण स्वातंत्र्यानंतर आणि संविधानाच्या अंमलबजावणीच्या 75 वर्षानंतर सुद्धा जर पुन्हा जातीवरच बोलणार असू तर आपण या संविधाननिष्ठ राष्ट्राचे, लोकशाही देशाचे नागरिक म्हणून घेण्यासाठी पात्र आहोत का, असं सर्वसामान्य माणसांनी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. सातत्याने होणाऱ्या निवडणुका सुद्धा आपल्यामध्ये जातीय तणाव निर्माण करत असतात.
मला असं वाटतं की अन्याय कुठल्याही जाती धर्मावर हो, आपण माणूस म्हणून त्याचा विरोध केला पाहिजे. आपल्यातल्या आंतरिक भेदभावांना मूठ माती दिली पाहिजे. आपल्या सगळ्या विषमतांचा आपण निषेध केला पाहिजे. फक्त सामाजिकच विषमता नाही, तर आर्थिक विषमता असेल किंवा स्त्री पुरुष विषमता असेल, एकही विषमता कायम राहिली तर बाकीच्या सगळ्या विषमतांना त्याचं खतपाणी मिळू शकतं. म्हणून आपण समतेचे पायी होऊया, एक समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असं मला वाटतं. मुळामध्ये जाती व्यवस्था ही केवळ सामाजिक संरचना नाही, ती आर्थिक व्यवहार, जमीन, भांडवल यांच्या मालकी संबंधावर व आपण श्रमिकांना कसे वागवतो, म्हणजे आपल्या शेतातल्या सालगड्याला असेल किंवा आपल्या घरात येणारी मोलकरीण असेल, तिला आपण कशी वागणूक देतो, त्याचा मोबदला कसा देतो, या सगळ्या गोष्टींचा आपल्या सामाजिक व्यवहारांवरती परिणाम होत असतो. त्यामुळं आपण ह्या सगळ्यांचा विचार करूया. विशेषतः राजकारण आणि लोकप्रतिनिधींच्या बाबतीत जी एक समंगता आलेली आहे, म्हणजे आपल्याला आता सातत्याने मागच्या काही दिवसांपासून सरकार स्थापन होत असताना किंवा निवडणुकांमध्ये त्यांच्या भाषेचा तिटकारा आलेला होता, सगळ्या वागण्याचा आपल्याला किळस आलेली होती. त्यामुळं आत्ताची जी सामाजिक खदखद आहे ना, मला हे सुद्धा अंग किंवा हे सुद्धा पैलू दिसतो की आपल्या राज्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आपला सुसंस्कृतपणा सोडलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपल्या जनतेवर झालेला आहे. कारण जशी प्रजा तसा राजा किंवा जसा राजा तसा प्रजा हे सूत्र असतं. त्यामुळं आपले सगळे लोकप्रतिनिधी सुसंस्कृत होणं आवश्यक आहे, तेव्हाच आपण समाज म्हणून सुसंस्कृत होऊ. किंवा याला उलट सुद्धा आपण करू शकतो, आपण समाज म्हणून सुसंस्कृत होऊया आणि आपल्या प्रतिनिधींना सुसंस्कृतपणे वागायला भाग पाडूया. एवढं बोलते. होणारं जातीय धार्मिक ध्रुवीकरण थांबवूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा वर्चस्ववाद असू दे, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, या वर्चस्ववादाची चिकित्सा करू आणि त्याच्या कारणांचा शोध घेऊ, त्याला उत्तरं शोधू. आणि हे करण्यासाठी कायद्याचं राज्य निर्माण करणाऱ्या आपल्या संविधानावरती डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी आणि आपल्याला महाराष्ट्राला जी एक पुरोगामी परंपरा दिलेली महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवराय, या सगळ्यांचा वारसा आपल्या मनामध्ये जिवंत ठेवू, आचरणामध्ये आणू आणि मग ही सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारी खदखद आपोआप मिटेल. हा फक्त जातीय अस्मितेचा स्फोट दिसतो आहे, पण मुळामध्ये हे सगळे प्रश्न मातीचे म्हणजे शेतीशी निगडीत आहेत आणि हे प्रश्न संपल्याशिवाय इथली भूक आणि भय संपणार नाही, एवढं विवेचन करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण ओघवत्या शैलीमध्ये आणि कमी वेळेमध्ये आपला विषय इथं प्रतिपादन केलेला आहे. सामाजिक अस्वस्थतेमागील जी खदखद आहे त्याच्या पाठीमागे माती आणि माती म्हणजे शेती या अनुषंगानं आपण इथं या विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे. खरं तर विंदा करंदीकर एका ठिकाणी असं म्हणतात की दगड काय माती काय एकाच देहाची रूपे ती. दगड काय आणि माती काय एकाच देहाची रूपे ती. दगडाला असते छाती, माती जपत बसते नाती. आणि म्हणून आपण माती ही नाती जपत बसते आणि म्हणून मातीवर जो समाज इथला मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे, हा शेतकरी समाज हा वाचला पाहिजे. आणि तो जर वाचला तर ही जी सामाजिक खदखद जी आहे ती थांबणार आहे. या विषयाच्या अनुषंगानं आपण अतिशय छान असं इथं प्रतिपादन केलेलं आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. दुसरे जे वक्ते आहेत ते आहेत प्राध्यापक डॉक्टर विजय कुमार काशीनाथ करंजकर. खरं तर सगळेच वक्ते जे आहेत हे प्रसिद्ध आहेत, अभ्यासक आहेत, पण सन्माननीय अध्यक्ष यांनी विनंती केलेली आहे की परिचय पण कमीत कमी शब्दामध्ये द्यावा आणि प्रत्येकानं आपला विषय प्रतिपादन करताना किंवा विषय मांडताना एक 7 ते 10 मिनिटाचा वेळ पाळावा असं सरांनी इथं अध्यक्ष साहेबांनी इथं सांगितलेलं आहे. सर राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय लातूर इथं कार्यरत आहेत. तसंच सरांचं संशोधन जे आहे हे लोकसाहित्य, महात्मा बसवेश्वर या अनुषंगानं आपलं संशोधन केलेलं आहे. अनेक पुस्तकांचं सरांनी संपादन केलेलं आहे. वर्तमानपत्रामधून सर सतत लिहित असतात. आकाशवाणीवर सरांचं अनेक व्याख्यानं झालेले आहेत आणि एकंदरीतच अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व आहे. मी सन्माननीय डॉक्टर विजय कुमार काशीनाथ करंजकर सर यांना विनंती करतो की सर आपण इथे येऊन आपला विषय. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातले ख्यातकीर्त
लोकसाहित्याचे आणि लोकतत्वीय भाष्यकार म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय साहेबरावजी खंदारे सर. मंचावर ज्यांनी आत्ता अतिशय समतोल पद्धतीने विवेचन या ठिकाणी मांडणी केली ते आदरणीय बरोरे मॅडम, दत्ताहरी होनराव सर, अन्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सभागृहामध्ये महाराष्ट्रातील ख्यातकीर्त अगदी स्पष्ट वक्ते ज्यांना आम्ही म्हणतो ते लुलेकर सर उपस्थित आहेत. या सगळ्याच्या समोर मी फार छोटा आहे, कारण खंदारे सरांच्या घरी मी जेव्हा लोकतत्त्वीय अभ्यास करण्यासाठी गेलेलो होतो त्यांनी एक दिवस मला ठेवून जेवण खाणं आणि दलित साहित्यातील लोकतत्व शोधणं हे काम फार कठीण आहे हे जे म्हटले त्यावेळेस मला घाम आला. मी म्हटलं सर आता हे फार अवघड आहे. ते म्हटले तुम्ही अधिक बसायत. आणि मग ती सगळी संकल्पना अगदी मुखोद्गत ज्यांनी सांगितली ते महाराष्ट्राचे अत्यंत अभ्यासक अशा प्रकारचे, ज्यांच्याकडे महाराष्ट्र आमच्यासारखे तरुण वर्ग अत्यंत नव्या उमेदीने आपल्याकडे पाहत आहे सर, ते आदरणीय मंचावर उपस्थित असलेले खंदारे सर. या ठिकाणी हा विषय खरं तर अतिशय चांगला विषय आहे. वर्तमान अस्वस्थ आहे हे आम्हाला मान्य करावं लागेल. मॅडमनी त्या अंगातून त्या विषयाला चांगली पालवी फोडलेली आहे. अलीकडं महाराष्ट्रामध्येच नाही आहे, भारतामध्येच नाही आहे, तर जगामध्ये, विश्वामध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरलेली आहे. समकालीन भारत असेल, जागतिक असेल, ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आंतरविरोधी अगदी त्रस्त आणि ग्रस्त आणि भीतीने वापलेला समाज आपल्याला पाहायला मिळतोय. मी खेड्यात राहणार आहे, मी 12 बोलतेवार समाजाचा आहे, मला माहिती आहे सगळं काय चाललेलं आहे. सगळं आज कोणीच कोणाला समजून घ्यायला तयार नाही. असं मानवी जीवनाच्या अस्तित्वाच्या गरजेतूनच खऱ्या अर्थानं समाज रचना अस्तित्वात आली. समतोलपणा, सर्वसमावेशकपणा जर असेल तर समाज अगदी दृढ आणि मजबूत असतो. पण दुर्दैवानं सामाजिक न्यायाचं तत्व आम्ही खऱ्या अर्थानं गुंडाळून ठेवलो की काय, अशा प्रकारची परिस्थिती सातत्यानं आम्हाला जाणू लागलेली आहे. त्याचं कारण आता हा विषय तसा आहे, ही अस्वस्थता, ही वेदना, हा आक्रोश, हे दुःख आता सार्वत्रिक झालेलं आहे. सार्वत्रिक झालेलं आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. इस्रायल सारखा देश असेल, पॅलेस्टाईन, गाझापट्टी हे जे प्रकरण तुम्हाला माहिती आहे, अशा युक्रेनमध्ये हे जे काही मानवी संहार मोठ्या प्रमाणात काय कशाचं होतं काय, इथं माती या अंगानं मी भूप्रदेश या अंगानं पाहतो, भूप्रदेश या अंगानं मी पाहतो. म्हणजे सगळीकडेच उच्छाद अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र तर आहेच, संपूर्ण देश, विशेषतः उत्तर भारतीयामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे संघर्षाचं किंवा जातीय द्वेष, असूया ही वाढत चाललेली आहे. याचं महत्वाचं कारण आहे की सर्व क्षेत्रामध्ये अशांतता, दुजाभाव वाढलेला आहे, कुठं तर पूर्वग्रह दूषितपणा वाढलेला आहे. सर्वसामान्याचं मानस आज कोणालाही कळत नाही. हे सगळं झाकाळून गेलेलं आहे. याला केवळ राजकीय जबाबदार नाही. माझा असा अभ्यासांती असं मत आहे. मॅडमने ज्या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे, चव्हाण, आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक ॲन्युलेशन ऑफ कास्ट, याच्यामध्ये बऱ्याचशा पुस्तक आपल्याला सोडवणूक मिळेल. तर या पुस्तकामधून आपण कशामध्ये अडकलेलो आहोत, तर आम्ही जातीमध्ये अडकलो चाललेलो आहोत. प्रत्येक जण प्रत्येकाकडे का पूर्वग्रह दूषित पाहू लागलेला आहे. आणि मग आपोआपच अशांतता निर्माण झालेली आहे. आपोआपच सर्वसामान्यांचं जीवन, जाती व्यवस्थेची संरचना, आशय, ह्या सगळ्याच बाबतीत आता जरी बदलत असलं तरी पूर्णतः जाती व्यवस्थेची मुळं संपलेली नाहीयेत. बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये सर्व विस्तारानं सांगितलेलं आहे. मी बसवण्णांचा इथे विचार झाला, बसवण्णांच्या एका पुस्तकाला सरांनी माझी एक छोटेखानी प्रस्तावना पण दिलेली आहे, बसवेश्वरी वचन साहित्य. महात्मा बसवेश्वरांच्या काळामध्ये सुद्धा एक जाती व्यवस्थेचं जे काही आंदोलन निर्माण झालं, सर अनुभव मंडपाच्या माध्यमातून हरळ्या आणि मधुआरस यांच्या दाम्पत्याचा विवाह ठरला. खरं तर एकदा अनुभव मंडपाची मान्यता घेतली, एकदा लिंग परिधान केलं की ते लिंगायत झाले. पण ही दोन्हीही
वेगवेगळ्या जातीचे होते. राजा बिज्जलाला हे कळालं. राजा बिज्जलाच्या डोक्यामध्ये सनातनी विचार लोकांनी बरोबर भिनवलं की महात्मा बसवांनी हे जे काम केलेलं आहे, हा आमचा, हा कोणाचा, हा कोणाचा, ऐसे नच म्हणवा, हा आमुचा, आहामुचा, ऐसेची म्हणवा. महात्मा बसवांचे तत्वज्ञान आहे. महात्मा बसवांनी दोघांनाही शील आणि रत्ना यांचा अनुभव मंडपामध्ये विवाह लावला आणि विवाह लावल्यानंतर राजा बिज्जलाचे जे कान भरले आणि त्याच्यातून कल्याण क्रांती निर्माती झाली. सगळं राज्य 36 वर्ष राज्यकारभार करणारा महात्मा बसवांना एकही चोरी झाली नाही, एकही टाका पडला नाही, एकही भ्रष्टाचार झाला नाही. त्या एका राज्यामध्ये फक्त जात ह्या मुळामुळं सगळी शरण चळवळ उद्ध्वस्त झाली. केवळ एक कारण आहे, फक्त जात. महात्मा बसवांना गेले, गंगांबिका गेले, नीलांबिका गेले, काही हुतात्मे झाले, हजारो शरणी हुतात्मे झाले, त्यांच्यावर हल्ले झाले, अनुभव मंडपाला आग लावण्यात आली, सगळं वचन साहित्य जाळण्यात आलं. शरणांनी सगळं वचन साहित्य भिंतीमध्ये ठेवलं. आज सगळ्या वचन साहित्याचा अभ्यास मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. सगळे प्रश्न आज महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानात आहे, सोडून होऊ शकतात सर. पण आपण वेगवेगळ्या नेते आपण वाटून घेतली, माणसं आम्ही वाटून घेतली, समाज आम्ही वाटून घेतला. आम्ही सगळंच वेगवेगळ्या अंगाने पाहू लागलेलो आहोत. कारण दुसऱ्या बाजूला जातीचं विविधीकरण करणारे महाभाग वाढत चाललेले आहेत. यांच्यापासून फार मोठा धोका आहे. जाती व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या शक्ती आता उचळ मात्याने फिरू लागलेले आहेत. हे दुर्दैव आहे सर मोठं देशाचं. जाती व्यवस्थेमध्ये टोकाला चाललेले आहे. डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांचा मी उल्लेख इथं केल्यापासून मला राहत नाही. आमच्या चलबुर्ग्याला मी गेली 10 वर्ष व्याख्यान देत होतो सर. वाघमारे सरांनी एक निर्णय घेतलेला होता की जाती भिंती रहित अशा प्रकारचं गाव आम्हाला निर्माण करता येईल का. आणि त्यांनी 2001 मध्ये ते गावाला बोलावून घेऊन सगळ्या जाती एकत्र करून त्यांनी तो निर्णय घेतला. 23 लाख रुपयाची घरं त्यांनी बांधली आणि शरद पवार सरांना तिथं आमंत्रण दिलं. आणि हे भारतातलं, महाराष्ट्रातलं कंधारे सर आहेत, त्यांना माहिती आहे, हे जाती विरहित असलेलं पहिलं अशा प्रकारचं गाव डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी आपल्या महाराष्ट्रात औसा तालुक्यात विशेषतः भूकंपग्रस्त भागामध्ये निर्माण केलं. आज ते गाव आजही आहे. पण आज प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेनं पाहू लागलेला आहे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागलेला आहे, वेगवेगळ्या भूमिकेतून पाहू लागलेला आहे. आणि बहुजन समाजामध्ये भीती निर्माण झालेली आहे. इथं खरं आहे की एखादा उमेदवार जरी तुम्हाला घ्यायचा असेल तरी सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये कोणता समाज जास्त आहे त्यानुसार तो वर्ग, तो उमेदवार तिथं ठरू लागलेला आहे. हे कशाचं प्रतीक आहे सर? हे असंतोषाचं प्रतीक आहे, हे अस्वस्थतेचं प्रतीक आहे का नाही सांगा. राजकीय नेत्यांचं खरं आहे हे. आज राजकीय नेत्यांचं जर तुम्हाला अनुकरण करायचं असेल, आदर्श अशा प्रकारचं जर अनुकरण करायचं, यशवंतराव चव्हाण यांनी एक साडी घ्यायची होती. मी उदाहरण मुद्दाम सांगतो. या ठिकाणी मुंबईमध्ये कुठेही त्यांना साडी घेता आली असती. आणि यशवंतराव आणि येनुताई एका दुकानात गेले, त्यावेळेस गृहमंत्री होते, उपपंतप्रधान होते. त्यांनी म्हटले, बा माझ्याकडे एक 100-200 रुपये शिल्लक आहेत, एवढीच साडी तुला घ्यावं लागेल. हे यशवंतराव चव्हाण होते. आज काय चाललेलं आहे सगळीकडेच, सगळ्याच बाबतीमध्ये हे निर्माण होऊ लागलंय. भूप्रदेश असेल, जात असेल, पूर्वीच्या जाती होत्या, नाही असं नाही सर, पण एकमेकाला आधार होता जातीचा. शेतकरी वर्गावर 12 बलुतेदार वर्ग अगदी जगत होता मस्त, त्याला बलुत मिळायचं, कुठं द्वेष नव्हता. पुण्या गोविंदाने अशा प्रकारचे मातीशी आणि माणसाची जुळलेला अशा प्रकारचा समाज खेड्यापाड्यामध्ये होता. पण आज खेड्यापाड्यामध्ये सुद्धा फार अस्थिरता झालेली आहे. मतदानाच्या दिवशी सगळं तुम्हाला चित्र दिसेल, ही लोकशाही आहे का काय आहे हे त्या दिवशी आम्हाला कळेल. बाबासाहेबांनी किती मोठं काम या पुस्तकात केलेलं आहे. तुमच्या आमच्यावर, बुद्धिवर्गावर त्यांनी विश्वास टाकलेला आहे या पुस्तकामध्ये. मला एक आशा आहे, जर बुद्धिजीवी वर्ग यांना माहिती आहे हा सगळा जी काही अस्वस्थता पसरलेली आहे, हा दुभंगलेपणा पसरलेला आहे, हा समाजामध्ये परात्म भाव निर्माण झालेला आहे, तुटलेपणा निर्माण झालेला आहे, याला एक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. या पुस्तकात सगळे उत्तर आहेत. मी बारकाईने अभ्यास केलेला आहे या पुस्तकाचा. सर का गावगाडा विस्कटला सर? आज संपूर्ण मुलं, मुली, स्त्रिया वेगळ्या नजरेनं पडत चाललेले आहेत, वेगवेगळ्या नजरेनं बोलत चाललेले आहेत. आम्ही या व्यवस्थेला नेमकं काय करतो आहोत?
बाबासाहेबांनी या पुस्तक सांगितले की जर जात ही आमची श्वास होत असेल तर दुर्दैव आहे. अलीकडे जात ही श्वास बनत आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळात मद्रासच्या हायकोर्टचे जजनं जेव्हा राजीनामा दिला सेवानिवृत्तीनंतर त्यांनी केलेलं विधान मी या व्यासपीठावर सांगू शकत नाही. ही फार अस्वस्थता वाढत चाललेली आहे. तुम्ही म्हणता मग नेमकं काय करायचं, याला कारण मी ते सुद्धा शोधलेले आहेत. ही विषमतेला कारण सुद्धा शोधलेली आहेत. बाबासाहेबांचे विचार आहेत, फुलेंचे विचार आहेत, छत्रपती शाहू महाराजांचे विचार आहेत. शेवटच्या तळागाळापर्यंत माणूस जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत समतोलपणा किंवा एक सुरेपणा किंवा एक वाक्यता आपल्याकडे येत नाहीये. गजनी जर पुढे तापली तर तिची संवेदना पाठीमागे येते सर, पण लाकूड जर जाळलं तर फक्त पुढचं तोंड जाळलं जातं, पाठीमागं तसंच शिल्लक राहतं. ही अवस्था निर्माण होऊ लागलेली असेल. एके दिवशी हा समाज, ही मानसिकता, ही व्यवस्था संपू शकेल सर. आणि म्हणून तुमच्या पुढं आम्ही ही घराणं म्हणण्यापेक्षा या व्यासपीठावर ज्या व्यक्तीने हा विषय ठेवलेला आहे त्यांना खरोखरच मी धन्यवाद देऊ इच्छितो की हा विषय आज फार मोठा ज्वलंत आहे. राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल किंवा विकास क्षेत्रात असेल, सांस्कृतिक क्षेत्रात असेल, सगळीकडे अस्थिरता निर्माण झालेली आहे. पण चुपी आहे, कोणी बोलते कोणी बोलत नाही. संकुचित विचार वाढलेला आहे. आचार विचार धर्म पंथ प्रांत याच्या पलीकडे कुणीही जायला तयार नाही. मम थोर मातंग चरया महात्मा बसवण्णांनी म्हटलेलं आहे. नागदेव कांबळ्यांच्या घरी प्रसाद घेतला महात्मा बसवण्णांनी. महात्मा बसवण्णांचे विचार आज फार मोठे तुम्हाला आम्हाला तारू शकते. मला वेळ कमी असल्यामुळे मी काही बोलू शकत नाही. मग बहुजन समाज शिकला, त्यांना आत्मभान प्राप्त झालं आणि मग त्याच्या अस्मितेला इजा पोहोचू लागल्या आणि त्याचा हक्क, स्वातंत्र्य, त्यांचा विकास आज खेड्यापाड्यामध्ये ठीक आहे. रिझर्वेशन मिळाले पण रिझर्वेशन मधलेही माणसं शिल्लक खूप आहेत सर, त्यांनाही नोकरी नाही. काय करायचं या प्रश्नाचा विचार हे सगळं कुठं तर जातीच्या बाबतीमध्ये किंवा भूप्रदेशाच्या बाबतीमध्ये किंवा मातीच्या बाबतीमध्ये हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. सामाजिक असेल किंवा या सगळ्या भूमिकेतून विचार करत असताना अस्वस्थतेचा उद्रेक सातत्यानं वाढत चाललेला आहे. आणि शिकल्या सवरल्या माणसाकडे बाबासाहेबांनी फार मोठ्या आशेनं बघितलेलं आहे सर. आणि ही आशा तुम्ही आम्ही आहोत. इथं आम्ही तुम्ही आम्ही चुकलो तर देश राष्ट्र तळागाळाला जाण्याची राहणार नाही. आणि म्हणून ही अस्वस्थता, ही संतुलित विचार करण्याची शक्यता आहे. खरं तर मलाही गेल्या अनेक वर्ष, माझी 5-7 पुस्तकं आहेत. मला कसं काही नंबर लागला, मी तर नवल वाटला तुम्हाला हे विषय, अरे बापरे चला. आणि म्हणून समता, सर्वप्रती आदर किंवा सर्वप्रती समता दिष्टित अशा प्रकारचा विचार, वैचारिक पुनर्रचनेची गरज आहे सर. किंवा विचाराची सर्जनशीलता फार महत्वाची असते. तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता पुढे गेल्याने थोडं थांबावं, मागे राहिल्याला सोबत घेऊन जावं आणि जे पुढं गेलेले आहेत ते पाठीमागं यावं. जे पाठीमागं आहेत त्यांच्या सोबत जावं तर समाज तुम्ही आम्ही टिकू शकेल. हे नाही टिकू शकलं असलं तर पुढचं आपण धोरण या ठिकाणी. आणि पक्षी राजकारणावर तर माझ्याकडे खूप मुद्दे आहेत. पक्षी नेतृत्व जर बदललं तर सगळ्या क्षेत्रामध्ये काय निर्माण होऊ शकतं याचं उदाहरण तुमच्या आमच्या लक्षात आल्याशिवाय शकत नाही. कोण कुठं काय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे आहेत. आणि बहुजन समाजाकडे प्रचंड दुर्लक्ष या राजकीय नेतृत्वाने केलेलं असल्यामुळं त्यांचं भविष्य फार मोठं घातक आहे सर. आणि हे घातक अशा प्रकारचं भविष्य तुमच्या आमच्या हातात आहे. आणि म्हणून राजकारणाने धोरणात्मक अशा प्रकारचं बोललं पाहिजे सर. प्रत्येक राजकारणाने धोरणात्मक बोललं पाहिजे. शिक्षण, नोकरी, विकास, त्यांचा त्यांनाच विश्वास नाही आहे की आपणही आता ते बॉन्सर स्वतःचे निघू लागलेत. ह्याचा अर्थ काय होतो ते सुद्धा असुरक्षित आहे. आम्ही असुरक्षित आहोत. भीतीदायक अशा प्रकारचं वातावरण आहे. स्त्रियांच्या बाबतीत बरोबर मॅडमला प्रश्न मांडला, अगदी सत्य आहे. महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपामध्ये 770 शरणे कोण्या जातीचे होते सर? एक एक जात काढून पहा त्यांची. अल्लमप्रभू कोण्या जातीचे होते? त्यांना अनुभव मंडपाचे अध्यक्ष त्यांनी केलं. आणि म्हणून अशा प्रकारचे हे सगळे विचार तुमच्या आमच्याकडे. एक विशेषता आहे की सार्वभौम हे विचार जसं आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये संविधानामध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक अशा प्रकारचा जो न्याय आहे तो व्यक्तीच्या प्रतिष्ठेची किंवा राष्ट्राच्या एकतेची ही सगळी बंधुता आपल्याकडे नेमणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला समाजामध्ये जर परात्मभाव निर्माण झाला तर समाज राहू शकत नाही सर. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे. आणि एका लहान मुलानं मला प्रश्न विचारला होता सर की किंवा समाजानंच एका अत्यंत गरीब व्यक्तीनं पण अत्यंत हुशार प्रश्न विचारला होता सर, आता झेंडा घेऊ कोणाचा? ही परिस्थिती निर्माण झाली सर खेड्यापाड्यामध्ये. कोणाचा झेंडा हातात घेऊ मी सांगा?
ही अस्वस्थता, ही उदासीनता, ही निराशता या मातीशी माणसाची आस्था आता पूर्णपणे लयाला जाईल की काय, अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. आणि ही भीती तुम्ही आम्ही घालवण्यासाठी बाबासाहेबांचे, शाहू महाराजांचे, तुमचे आमचे शिकलेल्या माणसा, नाही तर शिकलेल्या माणसाला बाबासाहेबांनी फार या पुस्तकात फार जोरात शब्द वापरलाय सर, मी सांगणार नाही मंचावर. कारण बुद्धिजीवी वर्ग सगळे आशावादी आहे आणि तो चांगलंही करू शकतो आणि उद्ध्वस्तही करू शकतो. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करण्याची गरज आहे. या विचार करत असताना आपण जातविरहित समाजाचं स्वप्न आपण पाहूया. आणि एकूणच जातविरहित समाजाचं स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य केव्हा येऊ शकतं, तर जातविरहित समाजाची रचना केली तरच. मला वाटतं या अंगानं शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या, ही विषमता आपल्याला नाकारली पाहिजे. म्हणून महात्मा बसवण्णांचे सगळे विचार समतावादी होती. कुठल्याच प्रकारची विषमता महात्मा बसवेश्वरांना मान्य नव्हती, ती सर्व क्षेत्रातली असते. आणि म्हणून मला वाटतं फार काही मी जास्त बोलतो असं वाटतंय, कारण प्रभावी आणि अगदी बंडखोर अशा प्रकारचे विचार जरी असले तरी सुद्धा तुम्ही आम्ही शेवटी एक माणूस आहोत. महाकवी नामदेव ढसाळ सुद्धा म्हणाले, या सत्तेत माझा जीव रमत नाही. कशाचं प्रतीक आहे सांगा? या सत्तेत माझा जीव रमत नाही, महाकवी नामदेव ढसाळांचा हा शब्द आहे सर. तुम्ही आम्ही तर कोण आहोत याची चिकित्सा, याची मीमांसा आदरणीय खंदारे सर करतील ही अपेक्षा. मला बोलवलात, मला संधी दिलात त्याबद्दल आदरणीय ठाले पाटले सरांचं, जयद्र जाधव सरांचं, आमचे गोरे सरांचं, सर्वांचं मी आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण कमी वेळेमध्ये या विषयाच्या अनुषंगाने आपलं छान मत इथं व्यक्त केलेलं आहे. तुम्ही सांगितलं की नामदेव ढसाळीने जसं सांगितलं की म्हणजे आताचा जो काळ आहे हा सत्य वाचून जीव न रमणारा हा काळ आहे. आणि आपण असंही सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा फुले असेल, राजर्षी शाहू महाराज असेल, ह्या लोकांनी मानवतेसाठी, माणुसकीसाठी, माणसाला माणूस म्हणून मांडण्यासाठी लढा दिलेला आहे. आणि म्हणून ही लोक मोठी ठरलेली आहे. पण आजचा काळ वेगळा आहे सर, की आज कोणी फुलं विकून मोठं होतं, कोणी फुले विकून मोठं होतं, कोणी आपली जात विकून मोठं होतं. आणि ही ह्या काळाची शोकांतिका आहे. यानंतरचे जे वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी रामराव होनराव सर, ते सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग प्रमुख संचालक महात्मा बसवेश्वर अभ्यास केंद्र श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर इथे कार्यरत आहे. मी सरांना विनंती करतो की सर आपण या विषयाच्या अनुषंगानं इथं आपलं विवेचन करा. मराठवाडा साहित्य संमेलन, वाळूज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच आहे हा. या परिसंवादाचे अध्यक्ष साहेब कंधारे सर, या परिसंवादामध्ये सहभागी असलेले विचारवंत डॉक्टर मुस्तजीब खान, उत्तम बावस्कर सर, राजेंद्र गोनारकर सर, मला वाटतं राजेंद्र गोनारकर सर आले, त्याच्यानंतर शैलजा बेरोरी मॅडम, आत्ताच ज्यांचा आपण संवाद ऐकलेला आहे ते विजय करजकर सर, आणि सर्व मराठी साहित्यावर प्रेम करणारे संशोधक, श्रोते, बंधू आणि भगिनी. सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद जातीची का मातीची, कौतिकराव ढाले पाटील सुद्धा उपस्थित आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी चर्चेला घेतलेला आहे. मला असं वाटतं की संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या झाली नागपूर विधानसभेमध्ये, ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी त्याची मांडणी केली, पुढे सुरेश दसानी सांगितला की अध्यक्ष महोदय याला मारायला पाहिजे होतं, पण अशा क्रूरपणे मारायला नको होतं. संतोष देशमुखांचा हा जो लढा आहे तो मातीचा लढा होता. त्यांनी ज्या वॉचमॅनला वाचवला तो वॉचमॅन हा काही कुणा एका जातीचा नव्हता, तो दलित होता. माझ्या गावातल्या ग्रामपंचायतीतल्या शेवटच्या माणसापर्यंत घरकुल गेलं पाहिजे, त्याला काम मिळालं पाहिजे, त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे, यासाठी ती कंपनी इथं आलेली आहे. पण तिथं जे झालं आणि पुढं सुरेश दास मागच्या 2 महिन्यापासून
ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यानंतर राज्याचे गृहमंत्री आले बीडमध्ये. त्यांनी येऊन गेल्या 2 तासामध्ये कृष्णा आंधळेच्या मित्रांनी एका तरुणाला असं मारलं आणि त्याला तुझा संतोष देशमुख करतो असं म्हटलं. त्याला आरोपीला पकडलं आणि मला असं वाटायला लागलं की अस्वस्थता जी आहे, समाजाची अस्वस्थता जी आहे, ती लक्ष्मण रेषा ओलांडून गेलेली आहे आणि म्हणून ती आता खदखद व्हायला लागलेली आहे. एका टेम्परेचरला जेव्हा पाणी तापवले जाते, ते जेव्हा 100च्या वर जाते तेव्हा ती उकळायला लागते. अशा पद्धतीची खदखद आजच्या समाज व्यवस्थेमध्ये सर्वच क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. ही खदखद का निर्माण झाली? कारण या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत विषमता नष्ट होईल आणि समता येईल. भारतीय संविधानाने आम्ही भारताचे लोक सार्वभौम प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष समाजवादी गणराज्य निर्माण करण्याचं अभिवाचन या देशातल्या लोकांना दिलं. हे संविधान साधन आहे, त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर त्याचं श्रेष्ठत्व अवलंबून आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी समारोपाच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. पण निश्चितपणे आपण आता तेच पाहतो आहोत. बाबासाहेबांनी अनिलेशन ऑफ कॉस्ट मध्ये जी मांडणी केली, किंवा फुलेंपासून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे याला नाव आहे. श्रीमा वाटेंनी देशोदेशीचे ज्ञानेश्वर आपल्याला दाखवताना उपेक्षितांचं अंतरंग उलगडून दाखवलं आणि हे दाखवत असताना त्यांनी जात या देशामध्ये, या देशाचं विघटन कशा पद्धतीने करते, ती जात कशी नष्ट करावी याचं चिंतन जातीच्या हरळीचे मूळ यामध्ये मांडलं. हेच चिंतन पुढं राजश्री शाहू महाराजांनी मांडला, पुढं महात्मा फुल्यांनी मांडला. बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यासाठीच केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्यासाठीच केला आणि भारतीय राज्य घटनेच्या पूर्वी अल्पसंख्याक आणि स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचा जो ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी राज्य समाजवादाचा, तो त्यांच्या मनातली राज्यघटना होता. पण घटनेमध्ये हे आलं. घटनेचं कलम 14 सर्वांना कायद्यासमोर समान संरक्षण देण्याची हमी देऊ लागला. पण प्रत्यक्षामध्ये काय आहे? कारण एक वेळपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की सुरेश धस साहेब जे बोलत आहेत ते अत्यंत महत्वाचं बोलत आहेत, ते एका मातीचा प्रश्न मांडत आहेत, तो जातीचा नाही. संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या झाली ती लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. पण त्यांनी नंतर त्याच काळामध्ये परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि तो सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस कस्टडीमध्ये मारला गेला. आता अलीकडं 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट आलेला आहे सुरेश धसांचा की मोठ्या मनाने त्याला माफ करून टाका. सुषमा अंधारी त्यावर बोलल्या, अनेक जण त्यावर बोलली की सुरेश धस ज्या पद्धतीने म्हणत होते की आका का आका हे जे काही करतो आहे, हे बीड जे आहे, सदानंद कोचेंचं पुस्तक आला, बीडची लोकशाही एक भयान वास्तव, आणि आपण अस्वस्थ झालो की आपण ज्याला बिहार म्हणत होतो आता बिहारची लोक म्हणत आहेत तुमचा बीड करायचा आहे का. इथपर्यंतची वाटचाल जी आपण केली ती खरोखरच आपण या महाराष्ट्रामध्ये आहोत का? हाच महाराष्ट्र सावित्रीबाईंचा, हाच महाराष्ट्र महात्मा फुल्यांचा, हाच महाराष्ट्र 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांचा आहे का, ज्यांनी जाती धर्म निरपेक्ष समाजाची रचना करू इच्छिलेली होती. आणि हे संविधानानं दिलेलं आश्वासन आता कुठल्याही क्षेत्रावर धुसट दिसते आहे. सर्वत्र अंधार पसरलेला आहे. सुरेश भटांनी एक गझल केली, ताले पाटील, ते म्हणाले की कुठल्याच फुल आता मजला पसंत नाही, कळले मला रे आता हा माझा वसंत नाही, मी रंग पाहिला या मुडदाड मैफिलीचा, कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही. काय चालू आहे या देशामध्ये? आणि मग आपण सगळीच क्षेत्र तपासून पाहिली. मॅडमने शेतकऱ्यांचा प्रश्न सांगितला, सगळी भाव गगनाला मिळाली. शेतकऱ्यांच्या दुःखाचं सनातन मूळ काय असेल तर तो शेती ही भावनिक म्हणून करतो, त्याचा हिशोब लिहित नाही. डाले पाटील, मी स्वतः शेतकरी आहे, माझ्या घरी माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, पण कधीही त्याचा फायदा मला झाला नाही, कारण हिशोब आम्ही लिहितच नाही. खताचे रेट वाढले, मजुऱ्या वाढल्या, पण सोयाबीन आहे ते 4000 आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? त्याच्या दुःखाचं हे सनातन मूळ आहे. पण पार्लमेंटमध्ये गेलेली सगळी शेतकऱ्यांचीच मूल्य असून ती तो प्रश्न विसरून गेली
आणि ती फक्त आणि फक्त जातीच्याच प्रश्नावर वोट बँक नुसार चर्चा करायला लागली. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा का घेऊ नये यावर जी चर्चा चालू आहे त्यामध्ये मग त्यांनी अजितदादांवर ढकलला. अजितदादांनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? कारण ढाले पाटीलच निर्भीड बोलले, हा मंच सावित्रीबाई फुलेचा आहे म्हणून मी हे बोलतो आहे. त्यांचा राजीनामा का घेतला नाही? तर त्यांच्या मागे असलेली वंजाराची वोट बँक जी आहे त्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याची ताकद या लोकशाहीमधल्या उमेदवारांमध्ये तर नसेल. कारण राज्यकारभार हा संपूर्ण ज्ञानाचा कळस आहे. सगळ्याच किल्ले त्यांच्या हातामध्ये आहेत. जो आक्रोश, जो संताप, जी अस्वस्थता कौतिकराव ढाले पाटलांनी व्यक्त केली उद्घाटनाच्या भाषणामध्ये की आम्ही किती दिवस हे करणार आहोत, तू उशिरा आला तरी तुतारी वाजवणार आहोत, ढोल तसे वाजवणार आहोत. अरे तो माझा सेवक आहे. लोकशाहीमध्ये राज्यकर्ता हा प्रधान सेवक स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेत आहेत. ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आहेत काय हे तपासून पाहण्याचा मला अधिकार आहे. सुरेश धसांनी मुंबई तकला मुलाखत दिली. ते म्हणाले की बीडच्या निवडणुकांमध्ये, परळीच्या निवडणुकांमध्ये एका चॅनलवर उमेदवार बोलतो आहे, लोकप्रतिनिधी बोलतो आहे, आमदार बोलतो आहे, मी आणि तुम्ही नाही, हे लक्षात घ्या. ते 1,42,000 मतांनी निवडून आले. एवढ्या लीडनी निवडून आले. कसं निवडून आले मला माहित नाही, मी काय परळीत गेलो नाही. पण सुरेश धस म्हणाले कसं निवडून आले. सगळे बीयू सीयू त्यांच्याच हातात होते. त्यांनी 700 मतदान 700 मारला. तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आता हिशोब करून या सबमिट करा. असं जर होत असेल तर याला आम्ही लोकशाही म्हणणार आहोत काय? ही लोकशाही आहे काय? आणि मग या देशातला मातीचा जो प्रश्न आहे तो कुठं आहे? आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये मीडियाचा रोल हा चौथा आधारस्तंभ म्हणून आहे. तो कुठं आहे? तो गोदी मीडिया झालेला आहे. तो जर असा झाला असेल, कुठं आहेत बाळशास्त्री जांभेकर? त्यांचं दर्पण कुठं आहे? दिग्दर्शन कुठं आहे? आणीबाणीच्या काळामध्ये रामनाथ गोयंकावर इंदिरा गांधींनी 200 खटले भरले, तरी सुद्धा त्यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तडजोड केली नाही. तो पत्रकार कुठं आहे? आणि मग तो पत्रकार नसेल, तो मीडिया नसेल, तो मीडिया आपण जर पाहिला असेल, काल पाहिला असेल, अत्यंत अव्यात वाया गेलेला मीडिया, तो रणवीर अलाहाबादिया, तो जे बोलला ते आपण उच्चारू शकत नाही पाटील साहेब. तो एवढं का बोलला असला? जे भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारा आहे तो बोलतो, त्याचा उदो होतो, त्याचं युट्यूब चॅनल एवढ्या लोकप्रियतेला पोहोचते. का पोहोचते याचा जर आपण शोध घेतला तर त्याच्या चॅनलवर मुलाखती कोण दिल्या? नितीन गडकरींनी मुलाखत दिली, राजनाथ सिंगांनी मुलाखत दिली, मोदींनी त्याचा सत्कार केला. आणि तो हे बोलतो आहे. आजचा मीडिया हा असा झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अंधार फार झाला, पंथी कुठली पंथी जपून ठेवायची आता? हा अंधार कसा दूर करायचा? म्हणजे ज्याच्यावर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून या देशातल्या जनतेला जागरूक करण्याची, समताधिष्ठित समाज निर्माण करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे, तो मीडिया जर पेड न्यूज करत असेल, तो मीडिया खरं सोडून बरं काय आहे ते जर बोलत असेल तर त्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणायचा का? कारण या देशामध्ये संविधानापर्यंत सगळीच राजकीय पुढारी आपण जर बघितले तर त्यांनी वृत्तपत्रकारिता केलेली आहे. गांधींचा सूत आमच्या गळ्यात घातला. गांधींनी सांगितलंय पत्रकारितेमध्ये जर जाहिरात आली तर पत्रकारितेचा आत्माच जातो. आता पत्रकारिता जाहिरातीशिवाय चालत नाही. आणि म्हणून त्याच्यावरची विश्वासार्हता, मागच्या साहित्य संमेलनामध्ये पाटलांनी विषय ठेवला होता, पत्रकारांची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपलेली आहे. कशी विश्वासार्हता राहील? शंकर स्विकली नावाचा एक व्यंगचित्रकार होता, त्याला जेलमध्ये घातला, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवलं, पण तो म्हणाला की व्यंगचित्र हा माझा स्वातंत्र्य आहे, माझं व्यंगचित्र काढणं, आणि ते मी विकणार नाही, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काढणार नाही. ही जी निर्भीड पत्रकारिता आहे ती कुठून येणार आहे? बरं, आपण आता अलीकडं
म्हणजे ह्या सगळ्याच व्यवस्था, शेती तसं झालं, शिक्षणाचं पाहिलं काय चित्र आहे. नवं शैक्षणिक धोरण आलेलं आहे. शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये मुलं नाहीत. जिल्हा परिषदेची शाळा बंद झालेली आहेत. आत्ताच आपले समाधान इंगळे कुठे गेले? ठराव करा म्हणत होते पाटील साहेब की डीएल द्या म्हणून. डीएल दिली तरी इथं बसतील याची गॅरंटी कोण घेणार आहे? मलाच माझे दोष जर दिसले नाहीत तर कसं होईल? आगरकरांनी प्रश्न विचारला होता सुधारकामध्ये, इष्ट ते बोलणार आणि साध्य ते करणार, परिणामाची तम्मा बाळगली नव्हती. ही या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा जतन करणं, अस्वस्थता संपवण्यासाठी गरजेचं आहे. ही अस्वस्थता जातीची आहे आणि म्हणून इथली जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी ह्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले. जात म्हणजे कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द कर्स ऑफ द कास्ट या निबंधामध्ये सांगितलं की ब्राह्मणाच्या जाती 93 आहेत. 93 जाती आणि त्यांची संख्या 6 लाख एवढी आहे. बनियांच्या जाती 41 आहेत आणि त्यांची संख्या 2.25 लाख आहे. आणि म्हणून मग त्यांनी जातीची पुढे व्याख्या केली की जात म्हणजे फक्त सोयरे ज्यांच्यामध्ये आपण मुलगी देतो आणि भावकी, एवढ्यापुरताच तो समूह आहे. आणि मग अशा ह्याच्यामध्ये अडकलेला जो भारत आहे तो या जातीचा अभिमान बाळगतो. आणि म्हणून मग या जाती संघटना ज्या होत्या, आम्ही लहान असताना, आम्ही 3री 4थीला असताना एक कविता होती देवकते सर, पुसू नका पुसू नका जात कोणती पुसू नका, उद्यानातील फुलांना हा रंग कोणता पुसू नका. आता प्रत्येक जण जात सांगतो आहे. जातीवादाकडून आपण जातीय संघटनांकडे आलेलो आहोत. प्रत्येक जातीचं संघटन होते आहे आणि ते प्रत्येक प्रबळ जातीचं संघटन नुसतं आपल्या महाराष्ट्रातच आहे का? तर नाही, तर ते पूर्ण देशभरामध्ये आंदोलन करते आहे. मग हार्दिक पटेलांचं गुजरात मधलं आंदोलन असेल, जाटांचं आंदोलन असेल आणि इथला मराठ्यांनी केलेला आरक्षणासाठीची 52 मोर्चे असतील, मूक मोर्चे, 52 मोर्चांची संख्या आहे. ही मोर्चांची संख्या ही अस्वस्थतेची खदखद वाढवती आहे. ही मोर्चे का निघाली? हा शेतकरी अस्वस्थ का झाला? आज त्यांच्या शेतीची किती प्रमाण कमी झाला, गावागावामध्ये मुलींना देण्याचं प्रमाण कसं वाढला आणि यातून ही सगळी खदखद कशी निर्माण झाली याचा आपण अभ्यास करणार आहोत का नाही? आज या मराठवाड्यातला प्रत्येक तरुण, प्रत्येक गावातला तो कुठं आहे? या संभाजीनगर मधली सगळी नाश्त्याला गेलो तर आपण इडली सेंटर, डोसा सेंटर ही दक्षिण भारताने कॅप्चर केलेली आहेत. स्वीट मार्ट जी आहेत ती गुजरातने, राजस्थानने कॅप्चर केलेली आहेत. आमची पोरं काय करत आहेत? तर ती पुण्या मुंबईमध्ये रिक्षा चालवत आहेत. पाटील साहेब, ज्या संतोष देशमुखांच्या मर्डर नंतर ह्या सगळ्या तरुण, ती सगळी जी तरुण आहेत अटक झालेली, ती 22 ते 26 वयोगटातली आहेत. तर त्यांच्या तपासानंतर अधिकारी सांगतात की त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही आपण गुन्हा केल्याचा लवलेश नाही. ही खंडणीखोर का झाली? कारण हा कामगारांचा, ऊसतोडांचा जिल्हा, जो जिल्हा खंडणी वसूल करायला लागला, ज्या तरुणांना पुढे भविष्य नाही, शिक्षणातून काही दिसत नाही. कारण आपण सांगितलं होतं संविधानाने की जातीने माणूस श्रेष्ठ असणार नाही, तर त्याचा मापदंड काय असेल तर त्याचं कर्तृत्व असेल. आणि ह्या कर्तृत्वाच्या मापदंडाची खतखत घेऊन माणूस वाटचाल करत होता, पण ती आता बाजूला सारल्या गेली. प्रत्येक ठिकाणी जातीच्या निकषावर माणसं भरली जाऊ लागली, नोकरशाहीमध्ये सुद्धा. आणि म्हणून ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्या सुप्रीम कोर्टाबद्दल थोडं बोलतो आणि माझा, कारण मला चिठ्ठी दिलेली आहे, थांबवतो. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. कशासाठी? दीपक मिश्रा ह्या सरन्यायाधीशांचं काम हे लोकशाहीला पूरक नाही म्हणून. आणि त्याच न्यायाधीशांनी पुढं बाबरी मस्जिद, समान नागरी कायदा, काश्मीर 370 हे खटल्याचे निकाल दिले. त्याचं बक्षीस म्हणून सरन्यायाधीशांना राज्यसभेचं सदस्य केलं गेलं. शेतकऱ्याला विचारा, कुंपण जर शेतखात असेल पाटील तर मिरगाच्या पुढे आपण काय करतो? कुंपण काडी लावून फुकून देतो. ज्यांच्यावर संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे ते न्यायाधीश
जर राज्यकर्त्यांना आरतीला बोलून गणपतीची आरती करत असतील तर त्यांच्याकडून लोकशाहीचं संरक्षण होते ही अपेक्षा करणं गैर आहे असं माझं म्हणणं आहे. कदाचित आपल्याला हे पटणार नाही. जर एखादा न्यायाधीश सरन्यायाधीश आहेत हे सुद्धा न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांना आंध्र प्रदेशचा राज्यपाल केलं पाटील साहेब 3 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर सरन्यायाधीश आहेत 2014 मध्ये पी सदाशिवम यांना केरळचा राज्यपाल केला. या देशातल्या न्यायालयाचा सरन्यायाधीश हा राष्ट्रपती इक्वलंट आहे. राष्ट्रपती नसेल तर तो पंतप्रधानाला शपथ देतो राष्ट्रपती म्हणून, राष्ट्रपतीला सुद्धा तो शपथ देतो. एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला मला काहीतरी पद मिळावं त्यानुसार मी जर न्याय विकतो असं वाटत असेल तर हे सोशल जस्टिस कुठं आहे? हे सोशल जस्टिस काय नुसतं मला पुस्तकामध्ये ठेवण्यासाठी दिलंय का? हे आपल्याला शोधावं लागेल. आणि शेवटी जाता जाता एवढं सांगतो की मणिपूर जेव्हा जळत होता, मणिपूर पाकिस्तानमध्ये नाही, मणिपूर बांगलादेशमध्ये नाही, भारतामध्ये आहे. 2 वर्षानंतर बिरेन सिंगचा राजीनामा काल घेतला गेला 4 दिवसापूर्वी. पण जे पंतप्रधान युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात ते पंतप्रधान मणिपूरमध्ये कुकी आणि मैथिली या 2 जमातीमधला संघर्ष होता. जे व्हिडिओ आले ते आम्ही पाहिले आणि अस्वस्थतेची खतखत सुरू झाली. बायकांच्या नग्न दिंड काढले गेले. जातीय वंशाचा लढा हा असा असतो की या जातीच्या लोकांनी त्या जातीतल्या बायकांना, मुलांना, निष्पाप मुलांना मारला, त्यांनी यांना मारलं, यांनी त्यांना मारलं. ही कुठली खतखत आहे? ही अस्वस्थता कोण सोडवणार आहे? कायद्याच्या राज्यामध्ये गृहमंत्री, मुख्यमंत्री येऊन गेल्या 2 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये जर दुसरा संतोष देशमुख केला जातो म्हणत असेल तर निर्भीडपणे बोलणारा भयमुक्त समाज कसा निर्माण होईल पाटील साहेब? आणि तो निर्भीडपणे हे सगळी आपली मतं कसं मांडेल? आताच सकाळी आमचे गुरुवर्य जगदीश कदम सर म्हणाले एआयचा जमाना आलेला आहे, पण एआय मुळे भाकरी मिळत नाही. पण ही सुद्धा माझ्यासमोर खतखत आहे की एआय मध्ये जी मक्तेदारी अमेरिकेने मिळवली होती पाटील साहेब, ती मक्तेदारी या चीनच्या लियांग वेंगफेंग या 20 वर्षाच्या पोराने रिसर्च स्टुडंटला सोबत घेऊन 200 रिसर्च स्टुडंट सोबत घेतले आणि त्यांनी डीपसीक नावाचा ऍप डेव्हलप केला. एआय मधला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला तो डीपसीक माणसासारखं विचार करून उत्तर देतो. एआयचे चॅट जीटीपीचे 4 फेज अमेरिकेने काढले होते. त्या 4ही फेजला त्यांनी मागे टाकला. 8 दिवसामध्ये त्याचा सगळा शेअर मार्केट मधला बाजार सगळा डाऊन झाला. माझ्या समोरची खतखत ही आहे की उद्या जगामधला रोटीचा प्रश्न जर काय असेल तर तो डीपसीक आहे. नाही, माझी रोटी माझी मायच करणार आहे, शेतातूनच होणार आहे असं म्हणून मराठी अभिजात भाषा होणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या तरुणांनी अमेरिकेला लाजवेल असा डीपसीक ऍप चीनच्या तरुणांनी निर्माण केला आणि अमेरिकेची मक्तेदारी मोडून काढली, जगात आम्ही महासत्ता आहोत हे सिद्ध केला, ते नॉलेज या मातीमध्ये नाही का? हा माझा प्रश्न आहे. कारण ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो, डायस्पोरा म्हणतो आम्ही पॉलिटिकल इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आणि फॉरेन पॉलिसी मध्ये, तो डायस्पोरा म्हणजे भारतीय तरुण ज्यांच्या क्वालिटीला इथलं गव्हर्नमेंट व्हॅल्यू देत नाही, इथलं गव्हर्नमेंट साहित्य संमेलनामध्ये संधी देत नाही. क्वालिटी आहे, बाजूला करा. असं झाल्यामुळं सगळी इथे शिकलेली हुशार मुलं अमेरिकेला गेली. तिथं आपला डायस्पोरा तयार झाला. त्यांना जर इथं त्या पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं तर आपण सुद्धा अमेरिकेला, चायनाला लाजवेल अशा पद्धतीचा डीपसीकचा प्रतिउत्तर देणारा दुसरा ऍप आपण सुद्धा बनवू शकतो. हा आशावाद आपल्यामध्ये घेतला पाहिजे. ती करण्याची क्षमता या भारतीय माणसामध्ये आहे, याची जाणीव आपण घेतली पाहिजे. मला कल्पना आहे, चिठ्ठी आलेली आहे. आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष साहेब कंधारे सर आहेत. ते नुकतंच उदगीरला आले होते. त्यांनी सुद्धा त्यांची खतखत सामाजिक अस्वस्थतेची बोलून दाखवली. ते 5 वेळेस कुलगुरूच्या इंटरव्ह्यूला गेले आणि ते म्हणाले की 5ही वेळेस इंटरव्ह्यूला गेलो
याच्यात क्वालिटी आहे, याला काहीही केलं पाहिजे, याला कुलगुरू होऊ दिलं नाही पाहिजे, अशी व्यवस्था इथल्या आमदारांनी केली. असं कंधारे सर आमच्या व्यासपीठावर असलेल्या 2 आमदारांसमोर बोलले. बसवराज पाटील होते, बाप्पा होते आणि संजय बनसोडे होते. बनसोडे नंतर म्हणाले, मला माहित असलं तर मी तुम्हालाही कुलगुरू केला असतो. प्रश्न कुलगुरू होण्याचा नाही. महाराष्ट्र सरकारने धोरण डिक्लेअर केला की यावर्षीपासून, आता जून पासून सीबीएसई पॅटर्न जिल्हा परिषदला चालू होणार आहे. पॅटर्न जिल्हा परिषदेला सीबीएसईचं चालू झाले का हो मुलं हुशार? कारण एनसीआरटी सीबीएसईचा सिलेबस तयार करते आणि कलेक्टरची जे सिव्हिल सर्व्हिस मध्ये आहेत त्यांची मुलं त्या शाळांमध्ये शिकतात. तसा सिलेबस जर आम्ही आमच्या शाळांना लागू केला तर आमची मुलं हुशार होतील, ही खदखद आहे. असं होणार नाही. कारण काय असते, मंत्री 6 महिन्याला मंत्री होतात, नवीन शिक्षण मंत्री येतो, नवं धोरण डिक्लेअर करतो. तुकारामांपासूनची जी परंपरा आहे मराठी अभिजातची, अभिजात राजकारण्यांनी केली म्हणून ती अभिजात होत नसते. तिच्यामध्ये जगातलं सगळं ज्ञान यावं लागत असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. माझा हा वाढलेला संवाद आपण ऐकून घेतला. मी वेळेची मर्यादा मोडली अशी चिठ्ठी आली. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ माझा संवाद ऐकण्यासाठी दिला. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात आणि पहाडी आवाजामध्ये इथं मत मांडलं, पण पुढचाही कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आम्हाला आपल्याला वेळेची मर्यादा सांगावी लागली. यानंतरचे पुढचे सहभागी वक्ते आहेत माननीय उत्तम बावस्कर सर. 1980 नंतरचे महत्त्वाचे कवी आणि लेखक आहेत तथा निवृत्त प्राचार्य आहेत. बावस्कर सर, आपल्याला विनंती. रामळकर सर, रामळकर सर. आजच्या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर भीमराव वागचौरे सर, स्वागताध्यक्ष राऊत साहेब, या मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय ठाले सर, साहित्य परिषदेचे पदाधिकारी, या परिसंवादाचे अध्यक्ष साहेबजी खंदारे साहेब, व्यासपीठावरील सन्माननीय वक्ते, या परिसंवादासाठी अतिशय चांगला असा विषय या ठिकाणी दिलेला आहे. वर्तमान वास्तव, सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद ही जातीची की मातीची. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा विषय आहे. या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. यातून, या विचारमंथनातून काही चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत अशा प्रकारची या व्यासपीठाकडून अपेक्षा आहे. आणि त्यानिमित्ताने अतिशय चांगले मुद्दे या ठिकाणी काही वक्त्यांनी मांडलेले आहेत. मित्र हो, या संदर्भात मी माझीही मतं या ठिकाणी मांडणार आहे. सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद ही जातीची की मातीची, याचा विचार करत असताना आपल्याला मराठवाड्याच्या अस्वस्थतेची जी कारणं आहेत त्याच्या मुळाशी मराठवाड्याचे सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण हे प्रमुख अशा प्रकारचं कारण हे आपल्याला पाहावं लागेल. हे मागासलेपण हे आतापासून नाही, तर मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता. आणि या भागामध्ये किंवा या भागावर हैदराबादच्या संस्थानाचं आसफजाही घराण्याचं राज्य होतं. 225 वर्ष हे राज्य या ठिकाणी चाललं. आणि शेवटचा जो निजाम आहे मीर उस्मान अली, त्याच्या काळामध्ये तर मराठवाड्यातील जनतेच्यावर होणाऱ्या अन्यायांची परिसीमा गाठलेली होती. आणि ही
परिसीमा आणि जनतेचा जो रोष आहे तो आंदोलनातून व्यक्त झाला आणि पोलीस ॲक्शन आणि मराठवाड्यातील जनतेचे आंदोलन याचा परिपाक म्हणून मराठवाडा स्वतंत्र झाला. मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर हा मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला. अपेक्षा ही होती की इतर प्रदेशांप्रमाणे मराठवाड्याचाही विकास होईल. परंतु मित्रहो, 2022-23 साली मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं झालं, परंतु मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात कुठलीही प्रकारची चर्चा घटनांपैकी नाही, ही चर्चा झाली नाही. आणि या ठिकाणी ही अस्वस्थता ती वाटते आपल्याला, ती जातीची आहे की मातीची आहे. तर मित्र हो, आधी माती आणि मग जाती. माती म्हणजे मातीत राबणारा शेतकरी. त्या शेतकऱ्यांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ही स्वस्थता आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि ते प्रश्न जे आहेत, या प्रश्नांच्या संदर्भात आपलं सरकार, केंद्र सरकार संवेदनशील आहे असं मला वाटत नाही. मध्यमवर्गीयांचे प्रश्न समजून घ्यायला सरकारला वेळ आहे. मध्यमवर्गीयांना झुकतं माप द्यायला सरकारला वेळ आहे. परंतु मराठवाड्यातील शेतकऱ्याला मात्र अशा प्रकारची झुकती बाजू किंवा झुकते काही निर्णय या स्वातंत्र्यानंतर घेतले गेलेले नाही. इथं 90% किंवा 80% शेती ही कोरडवाहू शेती आहे. 80% शेतकऱ्यांकडे फक्त 2 एकर शेती आहे. तर या शेतकऱ्यांचं जगणं किती दुरापास्त आहे, ते अवघड आहे, यात आपण कल्पना करू शकतो. इथं सिंचनाच्या सुविधा नाही. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे इथे मागासलेपण आपल्याला जाणवतं. मित्र हो, या ठिकाणी अतिशय खेदानं सांगावं लागतं की हा जो मराठवाडा आहे, त्या मराठवाड्यातील माणसांना मागासले म्हणण्यामागे इतर विभागातील लोकांचा तुच्छतेचा जो दृष्टिकोन आहे तोही आपल्याला पाहावा लागतो. ही सामाजिक अस्वस्थता जी आहे ती आर्थिक स्वरूपाची आहे. आणि मग शेतीचा जर चांगल्या प्रकारची जर व्यवस्था जर निर्माण झाली तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. निसर्गावर अवलंबून असलेली ही शेती आणि निसर्गावर अवलंबून असलेला हा शेतकरी अतिशय पिळला जातो आहे. त्यासाठी तुम्ही काहीतरी तात्पुरत्या अशा प्रकारच्या सोयी सुविधा देता. शेतकरी सन्मान योजना काय आणता आणि 2000वर तुम्ही त्या शेतकऱ्याला समाधानी करता. शेतकरी उत्पादनाचा जो खर्च वाढतो आहे त्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणामध्ये उत्पादन खर्चावर आधारित अशा प्रकारचा हमीभाव जर दिला तर शेतकऱ्याची जे काही जगणं आहे ते थोडं सुसह्य तरी होईल. याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे. आपण आता पाहतो आहोत की हे सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी त्यांचे पक्ष कसे वाढतील, त्यांची सत्ता कशी वाढेल याकडे त्यांचं अधिकाधिक लक्ष असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणून मित्र हो, महात्मा फुलेंनी फार पूर्वी शेतकऱ्याच्या अवस्थेचं चित्रण शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातून अतिशय समर्पकपणे मांडलेलं आहे. त्यांनी त्या ग्रंथामधून काही इलाजही या उपायही आपल्याला सुचवलेले आहेत, परंतु आपण त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला शिकलेल्या सुशिक्षितांनी धोका दिला. मित्र हो, महामानवांचा पराभव हा त्यांच्या अनुयायांनीच केलेला आहे. तेव्हा हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे की शेतकऱ्याची मुलं सत्तेत आली, शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का? तर नाही. तर ते प्रश्न अधिकाधिक क्लिष्ट होत असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणून मित्र, शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न जर सुटला, तो जर त्याचं जगणं जर सुसह्य झालं तर त्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील. केवळ मराठवाड्यामध्ये 15,000 आत्महत्या या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. साहेबराव करपे हे विदर्भातले पहिले शेतकरी आत्महत्या करणारे शेतकरी आहेत. पण त्याच्यानंतर हा ओघ कुठं थांबला का? आत्महत्येचं प्रमाण कुठं थांबलं का?
देशभर मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन करतायत, परंतु केंद्राला आणि राज्याला सुद्धा या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बाकीच्या गोष्टींकडे त्यांना लक्ष आहे, बाकीच्या प्रश्नांकडे, उद्योगपतींच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ आहे, परंतु शेतकरी हा अतिशय दुरावस्थेत जगतो आहे, त्याचे आत्महत्या करतो आहे. तर ह्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. मित्रहो, आज शेती व्यवसायाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अतिशय कलुषित आहे. शेतकऱ्याच्या मुलांना, शेतकरी तो शेती करतो म्हणून त्यांना मुली भेटत नाही, त्यांच्या लग्नाचे प्रश्न आज उभे झालेले आहेत. मित्रहो, शेतकऱ्याच्या मुलीसुद्धा शिक्षणाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवत नाही, आपल्या लग्नाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवत नाही, म्हणून ते आत्महत्या करत असल्याचं आपल्या लक्षात येतं. तर या आत्महत्या थांबण्यासाठी आपण समाज धुरीणांनी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी केली तर काही गैर होत नाही. आपण पाहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तरी तुमचे हात कलम केले जातील, असा आज्ञापत्रामध्ये आदेश त्यांनी दिलेला होता. आज आपण पाहतो की शेतकऱ्याच्या होणाऱ्या नुकसानाकडे कुणाचंही लक्ष नाही आणि त्याच्या आत्महत्या थांबत नाही. तर शेतकरी सुखी होण्यासाठी काही उपाय आपण या ठिकाणी केले पाहिजे. त्यातल्या त्यात मराठवाड्यासाठी खास काहीतरी सिंचनाच्या सोयी आपण वाढवल्या पाहिजेत आणि केवळ काहीतरी तात्पुरत्या उपाययोजना करून हे भागणार नाही. आज असं चाललेलं आहे की दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला. म्हशीचं दुखणं बाजूला राहिलं, शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला राहिले आणि तात्पुरत्या काहीतरी उपाययोजना तुम्ही करता. अहो, अंदाजपत्रकामध्ये त्या मॅडमनं खुशाल किसान कार्डमध्ये तुम्हाला 3,000वरून 3 लाखावरून 5 लाखापर्यंतची मुदत वाढवली. म्हणजे हे काय फार मोठं शहाणपण झालं का? म्हणजे शेतकऱ्यांना कर्जातच जन्मायचं आणि शेतकऱ्यांना कर्जातच मरायचं का? तर ही परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे आणि हे तात्पुरते इलाज कुठेतरी थांबले पाहिजेत. डॉक्टर स्वामीनाथन यांनी काही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काही उपाय सुचवलेले आहेत. त्या उपायांचा अंमलबजावणी करणं तर राहिलं बाजूलाच, परंतु या अधिवेशनाच्या आधी संसदीय समितीने काही उपाय सुचवले होते. 2,000वरून 6,000वरची रक्कम करा किसान सन्मान योजनेची, किंवा काहीतरी शेती उत्पादनावर हमी भावाचे काहीतरी इलाज करा. अशा प्रकारच्या या सगळ्या इलाजांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मध्यमवर्गीय जे काही आहेत त्या मध्यमवर्गीयांना मात्र 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नाची सूट दिली आणि अशा प्रकारचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून इतर उद्योगपती किंवा मध्यमवर्ग याच्याकडे सरकार जास्त लक्ष देत आहे, हे आपल्या लक्षात येतं. म्हणून आता मित्र सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आणि आता आपण पाहतो आहोत की जिकडे तिकडे जातीवाद झालेला आहे, जातीच्या भिंती फार घट्ट होत आहेत, परंतु जुन्या काळामध्ये जाती एकोप्यानं राहतील याची व्यवस्था संत विचारांनी केलेली होती. यासाठी त्यांनी अभंगातून, आपल्या काव्यातून काही चांगले विचार या ठिकाणी मांडलेले होते. समाज एकोप्यानं राहत होता, तोच समाज आज दुभंगलेला आहे. आणि हा दुभंगलेला समाज याच्या आधी एकमेकांच्या सुखदुःखात धावत होता, एकमेकांच्या अडीअडचणीत धावत होता. ते सगळं बाजूला राहिलं आणि आज आपण जातीपातीच्या नावाखाली एकमेकांचे जीव घ्यायला निघालेलो आहोत. अशा प्रकारची बिहारसारखी परिस्थिती विशेषत्वाने आपल्या मराठवाड्यात झालेली असल्याचं आपण पाहतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी समाज धुरीणांनी पुढे आलं पाहिजे. समाज धुरीणांनी काहीतरी या संबंधी उपाययोजना केल्या पाहिजेत आणि हा मराठवाडा पुन्हा पहिल्यासारखाच गुण्यागोविंदाने नांदला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या परिसंवादातून मी व्यक्त करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलावलं, 2 शब्द माझे ऐकून घेतले, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण विषयाच्या अनुषंगानं सुंदर असं विवेचन इथे केलेलं आहे. पूर्वीचा जो काळ होता वाल्याचा वाल्मिकी होणारा होता, आताचा काल वाल्मिकीचा वाल्या होतो. काळ तर कठीण आलेला आहे. यानंतरचे पुढचे वक्ते जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय मुस्तजीब खान सर
यांना मी विनंती करतो की सर आपण विषयाच्या अनुषंगाने आपलं प्रतिपादन करा. मंचावरील उपस्थित आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष आणि सर्व वक्ते आणि मंचासमोरील बसलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, सर्वांची नावं घेता फार लांबलचक वेळ जाईल, कारण ऑलरेडी आपण खूप वेळेच्या मागे चाललो आहोत. 4ला संपणारा हा परिसंवाद 6 वाजत आलेले आहे. त्यामुळे माझं बोलणं हे फार मर्यादित ठेवत मी लवकर आवर्त घेतो. परिसंवादाचा विषय ज्या अंगाने चालला आहे, खरंच हा साहित्य संमेलनातला विषय आहे का हा एखाद्या राजकीय व्यासपीठावरचा विषय आहे, इथपर्यंत मला बसल्या बसल्या खूप वेळापासून विचार चालू होता. आम्ही सगळेच बसलेले जवळपास शिक्षण क्षेत्रातील आहोत. मराठीचे प्राध्यापक नसू, पण सगळे प्राध्यापकच आहोत. आणि आम्हा प्राध्यापकांना व्यासपीठ मिळालं, आम्हाला मंच मिळाला, आम्हाला माईक मिळाला की आम्ही चौफेर बोलायला लागतो, पण मूळ मुद्द्याकडे आमचं लक्षच जात नाही. आणि मूळ मुद्दा हा आहे की नेमकी खदखद नावाचा जो शब्द वापरला आहे ना संपूर्ण परिसंवादाच्या विषयात, त्या विषयातल्या त्या शब्दांकडे आमचं लक्षच जायला तयार नाही की खदखद या स्थितीपर्यंत आम्ही का पोहोचलोय. मग लक्षात येईल की ती जातीची व्हायला लागली का मातीची व्हायला लागली. कारण खदखद एखाद्या समाजात जेव्हा तयार होते तेव्हा त्या समाजाची अवस्था त्या पातळीपर्यंत, त्या लेवलपर्यंत नेण्यासाठी कुठले घटक जबाबदार आहेत याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत का? का आम्ही आमच्या खांद्यावरचं ओझं पटकन राजकारण्यांच्या खांद्यावरती, समाज धोरणींच्या खांद्यांवरती, अभ्यासकांच्या खांद्यावरती टाकून परत संमेलनात आम्ही पुन्हा बोलायला तयार की असंच झालं पाहिजे. करणार कोण? मगता का मोजक्या लोकांनीच घेतलाय का मोजक्या लोकांनीच ठरवलं की तुम्हीच केलं पाहिजे? कधीच आम्ही आमच्या लिखाणात, आत्ता सरांनी सांगितलं, पावसकर सरांनी, की संतांनी विचार मांडले, अभंगात मांडले, समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून किती लेखकांनी हा मूळ मुद्दा विचारात घेण्याचा प्रयत्न केला की अशा किती कलाकृती आमच्याकडे निर्माण झाल्यात ज्या समाजाच्या अस्वस्थतेबद्दल खूप ठोसपणे भाष्य करतात. आम्ही सगळे लेखक, आम्ही सगळे लिहिणारी माणसं, आम्ही साहित्याचा अभ्यास करणारी माणसं कुठल्या तरी पदासाठी, कुठल्या तरी पुरस्कारासाठी आणि कुठेतरी माझा नाम उल्लेख कुठल्या तरी समितीत व्हावा यासाठी जर मरमर करत असू तर समाजाच्या अस्वस्थतेबद्दल बोलण्याचा आम्हाला अधिकार नाहीये. कुठल्या अस्वस्थतेबद्दल बोलतो आम्ही? कुठल्या खदखदीबद्दल बोलतोय? आली का आमच्याकडनं खदखद? का गिरीश कर्नाडला तलेदंड नावाचं नाटक लिहून बसवण्याची गोष्ट सगळ्यांसमोर मांडावी लागली आणि त्या गिरीश कर्नाडला हा मांडतोय म्हणून सहन न करणारी एक समाज पूर्ण उभा राहिला. त्या खदगतीची जाणीव गिरीश कर्नाडने ठेवली होती. अशी किती नाटकं माझ्याकडे तयार झाली आज की जी समाजाची खदखद दाखवतात आणि म्हणतात की बघ समाज तू या वाटेवरती चाललाय. का बाबासाहेब म्हणतायत की वामनदादा तुमच्या फक्त एका गीताने माझ्या 10 व्याख्यानाचा विषय तुमच्या फक्त एका गीतातनी सादर होऊ शकतो आणि तुमच्या गीतातनं समाजाला कळू शकतं. ही जबाबदारी कुणी घ्यायची असते? ही जबाबदारी आम्ही घ्यायची का फक्त राजकारण्यांनी घ्यायची? का आम्ही फक्त आकडेमोड करून आकडे मांडणार आणि सांगणार की इतके टक्के आहेत, तितके टक्के आहेत? अहो, आम्ही इतिहास उगाळणारेच लोक झालेलो आहोत. आम्हाला इतिहासातच रमायला आवडतं. आम्हाला वर्तमानात बोलायची इच्छा नाहीये. आम्ही सगळ्या गोष्टी इतिहासातल्याच सांगू. पूर्वी असं होतं, तेव्हा तसं होतं, 70 मध्ये असं होतं, 80 मध्ये असं होतं ना. त्या काळातल्या तत्कालीन लोकांनी आपल्या परीने प्रयत्न केले, ते थांबवण्याचे त्यांनी कष्ट केले, पण त्या कष्टाला फळ न मिळण्यासाठी जबाबदार कोण आहे याचा उहापोह, याचं स्वतःचं स्पष्टपणे आकलन करून समजून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आम्ही लोकांनी केलाय का? दुसऱ्याकडे बोट दाखवणं फार सोपं आहे आणि फार सहज म्हणता येतं की ही खदखद जातीची आहे, ही खदखद मातीची आहे. कधी लक्षात घेतलं का की त्या करोनाच्या काळात पायी जाणाऱ्या हजारो कामगारांच्या स्थलांतरांबद्दलचा कधी विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला का की हे स्थलांतरित का झाले? नाही देत. सरकार इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात खूप आनंदी आहे. अहो, इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे,
पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करणाऱ्या ज्या लोकांना त्याचा वापर करायचा त्याचं त्याला भान येऊ दिलं का तुम्ही? खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर बांधलंय, खूप छान बांधलंय, रेल्वे खूप सुंदर केली आहे, वंदे भारत दिली आम्ही, खूप सुंदर रेल्वे दिली आहे. अहो पण त्या दररोज पॅसेंजर ट्रेनमध्ये दाबून घुसून मुंबईला पळणाऱ्या लोकांना न जाऊ देण्यासाठी काही उभं केलंय का तुम्ही? बरं त्यांनी नाही केलं, ठीक आहे, उद्देश वेगळे आहेत, परत सांगायची गरज नाही. पण या सगळ्या गोष्टीतनं आम्ही आमच्या परीने आमच्या लेवलला आमच्या ठिकाणी कधी या गोष्टीचा नाही करू शकत मान्य, पण विचार तरी केलाय का की ही खदखद का वाढत गेली? खदखदीचं ते शेवटचं टोक आहे, ते जातीवर जातं. जेव्हा माणसाला उत्तर सापडत नाहीत ना तेव्हा तो उत्तर शोधण्यासाठी जातीवरती जातो. जेव्हा काहीच मिळत नाही ना तेव्हा धर्म आणि जात रक्षणासाठी माणूस वापरायला सुरुवात करतो. त्या लेवलला जेव्हा माणूस पोहोचतो ना तेव्हा समजायचं असतं की मी स्वतः एका ठिकाणी हारलोय. आय लॉस्ट दॅट बॅटल. का हारलोय मी? कारण मी नाही उत्तर शोधू शकलो, मी फार मर्यादित विचार करायला लागलो. मला आयडियल खूप युटोपियन, प्लेटोने सांगितलेलं खूप युटोपियन मला मांडता येतं, पण सिग्मंड फ्राईडच्या शेवटच्या आयुष्यातल्या शेवटच्या काळात सिग्मंड फ्राईडने मांडलेलं वाक्य की हा माणूस जो आहे या जगात हा माणूस फक्त आणि फक्त वेल्थ गोळा करण्यासाठी जन्माला आलेला आहे. हे शेवटचं स्टेटमेंट सिग्मंड फ्राईड करतो. तेव्हा लक्षात यायला पाहिजे की तुम्ही कितीही प्रयत्न करा, माणसाची ही संपत्ती गोळा करण्याची हाव काही थांबणार नाहीये. जो सिग्मंड फ्राईड मरमर करत सगळ्या माणसाच्या मानसपटलाचं, माणसाच्या सगळ्या अभ्यासाचं सगळं सार मांडला, तो सिग्मंड फ्राईड शेवटी या कन्क्लुजनवर येतो की देर इज ओनली वेल्थ दॅट ह्युमन वॉन्ट्स टू अक्युमुलेट थ्रू आउट हिज लाईफ. या वेल्थसाठी मग हा काहीही करायला तयार. याचं चित्रण, याची मांडणी आम्ही किती केली आहे? नाही केली. बरं, ही मांडणी कुणीतरी करताय, ती मांडणी समजण्या इतपत आम्ही समजदार झालोय का? आम्ही नाही झालो. साधं उदाहरण देऊन सांगतो, फार छोटी गोष्ट आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आज मी आल्याबरोबर मला गणेश सर म्हणाले, सर थोडेसे लोकच कमी दिसत आहेत. म्हटलं बरोबर आहे. सम्राट सरांशी बोलताना म्हणाले, अरे आज किती प्रयत्न केले, मी प्रत्येक शाळांमध्ये फिरलो, सगळ्यांना सांगितलं संमेलने या या या, कोणी यायला तयार नाही. बघा किती खुर्च्या मांडल्यात आणि सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत. कशाला येतील? त्याला त्या फेसबुकवरती दिसतंय ना लाईव्ह, त्याला त्या मीडियात पाहिजे ते दिसतं ना, मग मी कशासाठी येईल? हा मीडिया ज्या पद्धतीने थोडी थोडी थोडी, जसं तुमच्या जेवणात थोडंसं मीठ लागतं ना, चिमूटभर मीठ लागतं, ते मीठ जर जास्त झालं तर तुम्ही खाणार नाही. पण चिमूटभर मीठ थोडं 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 खात वयाशीच्या 50वर पोहोचल्यावरती डॉक्टर म्हणतो ब्लड प्रेशर वाढायला लागले, जरा मीठ कमी करा. तुम्ही म्हणता सर मी मीठ फार कमी खातो, अहो ते सुद्धा कमी करा. ते चिमूटभर मीठ 50 वर्षांतर तुमचं त्याचं रूप दाखवायला लागलं तुमच्या शरीरावरती. तुमच्या लक्षात येते का ही खदखद एका दिवसात, एका तासात, एका वर्षात, गेल्या 14 वर्षात, मागच्या 70 वर्षात, 75 वर्षात नाही तयार झाली. ती मिठेसारखी थोडी 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 तुमच्या माझ्यात शिरायला लागली आणि ती शिरवली. ही कशी शिरवली? एक छोटंसं उदाहरण देतो, तुम्हाला सांगतो की ही कशी शिरवली. तुमच्याकडच्या येणाऱ्या सगळ्या हातात असलेल्या गॅजेट्स मधनं ज्या सहज पद्धतीने, खूप छोटीशी गोष्ट तुमच्याकडे मी देऊन टाकतो, साधी गोष्ट सांगतो. गेल्या 8 वर्षापासून सगळेजण तारक मेहता का उलटा चष्मा मन लावून बघतात. 8 वर्षापासून एक मालिका चालतीये सतत. त्या मालिकेतलं वाक्य आहे, काय वाक्य आहे? गोकुलधाम म्हणजे मिनी इंडिया आहे. काय रिप्रेझेंटेशन आहे मिनी इंडियाचं? त्या गोकुलधाम सोसायटीमध्ये किती दलित कुटुंब आहेत हो? त्या गोकुलधाम सोसायटीमध्ये अब्दुल फक्त गेटच्या बाहेर असला पाहिजे, गेटच्या आत अब्दुल येता कामा नये. तुमच्या लक्षात येत आहे का? आता प्रत्येक सोसायटीत घर बांधताना ठरवलेले आम्ही घर कोणाला द्यायचं आहे ते. हे इतक्या लवकर नाही झालं. बिल्डर जागा घेतल्याबरोबर पहिले छोटं गणपतीचं मंदिर बांधतो आणि मग बिल्डिंग बांधायला सुरुवात करतो. म्हणजे खरेदी कोण करणार हे निश्चित झालेलं आहे की ते हेच खरेदी करतील. ही इतक्या सहज, म्हणजे हे गेल्या 10 वर्षात आलंय किंवा 75 वर्षात आलं असं नाही, तर चिमूटभर वाढत चाललंय. हे वाढत आहे, तुम्हाला देत आहेत हळूहळू, आणि हे देत तुमच्या लक्षात येत नाहीये की याला काउंटर करण्यासाठी मला लिहावं लागेल. बस झालं माझ्या त्या आता कविता, बस झाली. पर्शियन कवितेने गझल दिली, उर्दूने खूप छान गझल दिल्या, उर्दू अडकून पडली.
घरच्या बाहेर यायला तयार नाही. साहिर सारखा एखादा कवी येतो आणि सगळा क्रांती करून जातो, पण साहिरच्या नंतर उर्दूत लिहा म्हणलं तर उर्दूत लिहायला उर्दूत कवी सापडत नाही. एक जावेद अख्तरकडे मी डोळे लावून बसलो, तो जावेद अख्तर म्हणतो, जसं थोड्या वेळापूर्वी निघालं होतं की भाषा कशी गलिच्छ झाली आहे. गलिच्छ भाषा झाली म्हणजे कुणी केली? जावेद अख्तर एका मुलाखतीत इथेच याच शहरात मुलाखतीत जावेद अख्तरनं मी जेव्हा प्रश्न विचारला होता की सर नेटफ्लिक्सवरती तेव्हा एक फार महत्वाची सिरियल आली होती, त्यावेळेस त्यांना म्हटलं तर याच्यातली भाषा फार अश्लील वाटते, ही भाषा कधीच नव्हती आमची, ही भाषा अशी काय? तर काल सुद्धा अलाहाबादियाचा जो प्रश्न निर्माण झाला त्याच्यात जावेद अख्तरांनी दिलेलं स्टेटमेंट ऐकून घ्या. जावेद अख्तर त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणाले की तुम्ही जर पाहिलं आणि शाहू सर बसलेले आहेत आणि अपूर्ण ब्रह्ममध्ये सगळं त्यांनी मांडलंय. आता दलित किचन झाल्यामुळे शाहू सरांना वरती बोलवतोय, तोपर्यंत शाहू सर आठवत नव्हते आम्हाला. गंमत कशी आहे की गरिबांचं जे अन्न आहे, कारण जीभ तुमची जी आहे तिच्या टेस्ट बडला फुलफिल करण्यासाठी निसर्गात काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही खाण्यात वापरलात आणि ते खूप महाग आहेत, त्याच्यामुळे तुमच्या जिभेचे चोचले पुरत नाहीत. म्हणून गरीब जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा त्याच्या खाण्यात मिरचीचं प्रमाण जास्त असतं, तिखट जास्त असतं, कारण त्याला त्या जिभेचे चोचले पुरवता येत नाहीत, त्या जिभेला ती चव त्याला देता येत नाही. मग चवीसाठी असलेल्या ज्या गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत त्या महाग आहेत म्हणून ते खाऊन स्वतः करतो. भाषेचं तसंच आहे. जर तुमच्याकडे भाषेचे इन्ग्रेडियंट्स नसतील ना, जी भाषा सुंदर करण्यासाठी तुमच्याकडे जे इन्ग्रेडियंट्स लागतात, जे सामुग्री लागते, ती सामुग्री जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही भाषेत मग असल्या पद्धतीचे शब्द वापरायला लागतात आणि त्या शब्दांचा भडीमार करायला लागतात. आणि एकदा का हे शब्द या मीडियात तुमच्याकडे वारंवार यायला लागले तर ती तुमच्या समाजाची भाषा व्हायला लागते. आज आपण व्यासपीठावरनं बोलतोय, मंचावरनं बोलतोय की समाजाची भाषा अशी झाली, ही भाषा एका दिवसात नाही झाली. आज आपण बोलतोय, कदाचित पुढच्या पिढीतले शाळेतले पोरं जिथे पुस्तक घेत होते ना, जर पुस्तकं त्यांना अशा स्टॉलमध्ये नाही मिळाली तर उद्या ही पोरं ही भाषा बोलतील आणि पुन्हा त्या व्याख्यानात ते म्हणतील की बघा भाषा हीच असते, ती भाषा तर पूर्वी आमचे लोक बोलत होते. ही खतखत एका दिवसात वाढलेली नाहीये, ही खतखत अशी हळूहळू आमच्यापर्यंत पोहोचण्यात आलेली आहे. याचं भान जर आम्ही साहित्य वाचणारे, साहित्य लिहिणारे, साहित्य समजून घेणारे, साहित्याचा अभ्यास करणारे जर समजत नसू तर ही खतखत अशाच पद्धतीने समाजात वाढत राहील. वाढवणारे घटक माझ्या पूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी तुमच्यासमोर मांडले की खतखत वाढवणारे घटक कोणते कोणते आहेत. या घटकांची अपेक्षा इच्छा हीच आहे की सरतेशेवटी माझ्याकडे किती संपत्ती जमा होते, ती संपत्ती मला गोळा करण्यासाठी मी खतखत नक्कीच वाढवत राहील. त्यामुळे खतखत कशाची आहे हे साहित्य संमेलनातनं साहित्यिकांनी, लिहिणाऱ्या माणसांनी, वाचणाऱ्या माणसांनी याचा गंभीरपणे विचार करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण विषयाच्या अनुषंगानं आणि इतर वक्त्यांपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीनं समाजातली जी वाढणारी जी खतखत आहे ती वेगळ्या पद्धतीनं आणि अभ्यासपूर्ण इथं मांडलेले आहे. या परिसंवादाचे सन्माननीय जे अध्यक्ष आहे डॉक्टर साहेब खंदारे सर हे परिचय करून देण्यापूर्वी झाले. अध्यक्ष सरांना त्यांनी करावा असं विनंती करतो. परिचय नको, परिचयात वेळ झाला. सामाजिक अस्वच्छतेमागील खतखत जातीची की मातीची या परिसंवादामध्ये अध्यक्ष म्हणून मी बोलताना पूर्वीच्या वक्त्यांच्या अतिशय सुंदर मांडणीला हात लावणार नाही, परंतु मुस्तजीब खान यांनी काही मुद्दे इथे उपस्थित केले, त्या मुद्द्यावरती सुद्धा माझं चिंतन ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. आदरणीय ठाले पाटील, माझे गुरु दादा गोरे, परिषदेचे सगळे सदस्य नाही बरं का, कवयित्री नाही, फारच झालं. स्त्रीवादाचा पुरस्कार करणाऱ्या बाया सुद्धा सुषमा कवयित्री, प्राध्यापिका, लेखिका. सर याच्यावर काहीतरी करावं सर आम्हाला. हा, नेत्या. आता आपल्याकडे नेत्या म्हणजे ते नेत्याला हाच विचार केला तर नेत्या होते नेत्याचे. अभिजात मराठी. उपस्थित मित्र, खान सरांनी एक मुद्दा उपस्थित केला की हा जो परिसंवाद आहे हा साहित्याच्या
विचारपीठावरचा आहे की राजकीय विचारपीठावरचा आहे? हा परिसंवादामधला जो भाग आहे खतखत, मला वाटते ती मानवी जीवनामधली खतखत असा अर्थ अभिप्रेत आहे. आणि साहित्य हे माणसांसाठी लिहिलेलं असतं, माणसांच्या अनुभवावरती लिहिलेलं असतं आणि माणसाच्या अनुभवामध्ये त्याच्या जीवनविषयक जाणीवांमध्ये आलेल्या ज्या ज्या प्रत्यंकारी म्हणून अनुभूती असतात त्याच्यातली ती खतखत असते. ती असते म्हणूनच साहित्य असतं, ती असते म्हणूनच निर्व्याज अशा कलाकृती निर्माण होतात, ती असते म्हणूनच वैश्विक साहित्य निर्माण होतं. साधीशी गोष्ट आहे, स्त्रियांच्या संवेदनशील जाणीवांमधूनच स्त्रीची कविता निर्माण झालेली आहे. तिचा विचारविह त्याच्यातूनच निर्माण झालेला आहे. कष्टकरी शेतकरी समाजातल्या पिचलेल्या, दमलेल्या, भागलेल्या श्रमिकांच्या जाणीवांमधूनच ग्रामीण साहित्य आलेलं आहे. आणि हजारो वर्षाचं दुःख, दारिद्र्य, समाज वंचना ही स्वीकारून दलितांचं साहित्य प्रगटलेलं आहे. आणि म्हणून खतखत ही मानवी जीवनात असते. ती कशी निर्माण होते, तिच्यातून साहित्य कसं प्रसवतं हे फारसं आपण पाहणार नाहीत. हा आन्सर इंग्रजी विषयाचे आहेत. झुंपा लहरी नावाची एक लेखक बाई, आंध्रातली, अमेरिकेत गेली. नवरा अमेरिकेत होता, ती अमेरिकेत गेली आणि अमेरिकेत गेल्यानंतर तिला तिथल्या जीवनात आणि आपल्या जीवनात फार मोठं अंतर असल्याचं दिसून आलं. आणि मग आपलं जे जीवन होतं त्या जीवनातल्या सगळ्या अनुभूती हळूहळू हळूहळू तिला आठवू लागल्या आणि त्याच्यातून त्या कादंबरीचा जन्म झाला. जर झुंपा लहरीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये तिला आलेल्या अनुभवाचा आणि तिचं जे अमूर्त संस्कृती संचित आहे त्या संचिताच्या दुरावलेपणाची खतखत निर्माण झाली नसती तर द नेमसेक नावाची कादंबरी जिला बुकर पुरस्कार मिळाला ती लिहिल्या गेली नसती. म्हणून साहित्याच्या विचारपीठावरती नेहमी तेच विषय असावेत की जे निर्मिती पोषक आहेत, निर्मितीला चालना देणारे आहेत आणि निर्मितीच्या प्रचंड व्याप्त अशा जीवनविषयक जाणीवांना प्रोत्साहित करून लेखकाला दिग्दर्शित करणारे असावे. गोष्ट साधी आहे. पहिल्यांदा शैलजा बरुरे मॅडम यांनी फार सुंदर मांडणी करताना या विषयाला हात घातला होता की ही जी माती आहे ती माती कोण? त्यांनी सांगितलं की शेती ही इथली माती आहे. एक साधारणतः 1985ला जगभरामध्ये आधुनिकीकरणाचा आणि त्यानंतर जागतिकीकरणाचं वारं सुरू झालं. जागतिकीकरणाच्या या वाऱ्यामध्ये सगळ्यात आधी काय भरडलं जात असतं कुठल्याही जगातल्या कुठल्याही देशाची, कुठल्याही प्रदेशाची, कुठल्याही प्रांताची संस्कृती आणि भाषा भरडली जात असते जागतिकीकरणामध्ये. मराठीचं तेच झालं. 85ला पहिला जो झटका बसला तो संस्कृतीला. मराठी संस्कृती म्हणजे काय तर कृषी संस्कृती. या कृषी संस्कृतीमधली अनेक संवेदनशील आणि भावनाप्रधान असलेली घटक जे होते ते घटक हळूहळू नष्ट व्हायला लागले आणि एक पोकळी शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली. एकीकडे 12 बलुतेदारी आमची नष्ट होत आलेली होती. ती झाली ती चांगली का वाईट हा नंतरचा भाग आहे. पण बलुतेदारी 85 बरोबर आहे लोलेकर सर, 85च्या आसपास हे सगळं घडत होतं जगात. त्याचा परिणाम भारतावरही झाला आणि भारताबरोबरच तो महाराष्ट्रात झाला, मराठवाड्यात झाला आणि इथल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक अवकाश निर्माण होऊ लागला. सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली. या सांस्कृतिक पोकळीमुळे झालं काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्याही. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. हे उगं पाटील सरच्या डोक्यात आलं आणि मला मराठी करायला लावलं नसे बाप त्यांचं आहे. नाहीतर मी अर्थशास्त्राचाच प्रोफेसर राहिलो असतो. अर्थशास्त्राचा पहिला नियम असा आहे, अर्थशास्त्र सुरू शेतकऱ्याचा प्रश्न हा आर्थिक प्रश्न नाही आहे. जगात अर्थ कारणामुळे कोणताही माणूस आत्महत्या करत नाही. तसं झालं असतं ते 1972ला अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता. खायची सोय नव्हती. आणि म्हणून सुख असो, दुःख असो, विनोद असो, त्याला सुखाची दुःखाची असण्यापेक्षा काहीतरी जाणीवांची एक झालर असते. त्या जाणीवा त्याच्या अंतर्गत असलेल्या खतखतीतून निर्माण होतात. बरोबर आहे का डॉक्टर सुराशे? ही जी काही विनोदाची झालर घेऊन जीवनविषयक जाणीवांची मांडणी साहित्यातून होते ती शेतकऱ्यांच्या त्या काळामधल्या पोकळीमध्ये झाली का तर ती झाली. कारण काय होतं तर तिथं जात नव्हतं. तिथं फक्त जातीपेक्षा मातीला प्राधान्य दिलं. मी पाहिलेला महाराष्ट्र, मी पाहिलेला मराठवाडा, मी पाहिलेलं गाव हे जातीवर आधारित कधीच नव्हतं. ते शेतीवरच आधारित होतं. आणि त्या शेतीमधून, शेती म्हणजे काय तर शेती म्हणजे सृजन. लक्षात ठेवा,
तिथं रोज त्या शेतामध्ये कविता जन्मते, कथा जन्मते, कादंबरी जन्मते. त्या गावामध्ये सगळ्या जातींमध्ये नाते असतात. मला आठवतं की आमच्या घरामध्ये लग्न कार्य असलं तर धनगराच्या घरचा आहेर होता पहिला. ही जी काही गावगाड्याची वीण होती ती हळूहळू ढिली झाली जागतिकीकरणाच्या प्रभावानं. आणि ही गावं जी होती ही गावं अशी हळूहळू विस्कळीत होत लागली. खतखत निर्माण केव्हा होत असते? एका व्यक्तीची जी असते ती खतखत कधीच नसते. त्याला आपण काय म्हणतो? त्रागा करणे. किंवा एक माणूस जर उद्वेगानं बोलत असेल तो त्याचा प्रश्न आहे असं म्हणतो, परंतु ते एकाच वेळी समूहाचा जेव्हा बनतो, ज्याला इंग्रजीमध्ये फोक असं म्हणलं जातं, त्या लोकांचा होतो, लोक समूहाचा होतो, तेव्हा मात्र ती खतखत शाब्द रूपानं, ती खतखत कृतीतून, ती खतखत त्यांच्या उक्तीतून बाहेर पडत असते. आपल्या मराठीमध्ये जितक्याही शिव्या आहेत त्या सगळ्या शिव्या अशाच निर्माण झालेल्या. ने स्कीम लागू केलेली आहे सुषमाताई. राजकीय लोकांना 50% डिस्काउंट देऊन शिव्या देणार आहे. माझ्याकडे 3500 शिव्या आहेत, तर त्यांना फार कमी पडत आहेत सध्या आम्ही पाहतो. बाळासाहेबाला मी एकदा बाळासाहेबांनी मला भेटायला बोलवलं. मी म्हटलं तुमच्यासाठी काय आणू? ते म्हटलं तू काय आणणार माझ्यासाठी? मी म्हटलं शिव्या आणतो एखादी फाईल भरून. आणि खरंच मी शिव्यांची फाईल घेऊन त्यांना भेट दिली होती. बाळासाहेब ठाकरेंचा तसा मी फार आवडता लेखक होतो, जवळचाही होतो. आणि जेव्हा मग आपल्या एखाद्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये जो उद्वेग निर्माण होतो ती खतखत नसते. लक्षात ठेवा, ती खतखत नसते, तो त्याचा त्रागा असतो. एखादी बाई दुसऱ्या बाईजवळ सांगते मला हे दुःख आहे, ते दुःख आहे, ते दुःख आहे. तो कवितेचा विषय होऊ शकतो, कवितेची संवेदना होऊ शकते, पण ती खतखत नसते. खतखत केव्हा होते? एकाच वेळी एका विशिष्ट समूहानं जेव्हा त्याच्यावरती झालेल्या प्रत्यक्ष आक्रमणाबद्दल मनामध्ये घर करून त्याच्या प्रतिवादासाठी केलेली तयारी असते. तुम्ही असं नका समजू की खतखत म्हणजे काहीतरी उद्वेग जातो, कसं करावं, पायच करावं, की ही नाही. खतखत म्हणजे बघून घेऊ, पाहू, जागा दाखवू. दलित कवितेनं मराठी साहित्य हे जागतिक दर्जाचं केलं. त्याचं कारण हे होतं की त्याच्या पाठीमागच्या अनुभवाची अस्सलता ही त्या समूहाच्या खतखतीमधून आलेली होती. आणि म्हणून सामाजिक व्यवस्थेतली जी ही खतखत आहे, समाज म्हटल्यानंतर शेती वेगळी करता येणार नाही, समाज म्हणल्यानंतर आमकी जात एक वेगळी करता येणार नाही, समाज म्हणल्यानंतर सवर्ण वेगळे करता येणार नाही. तर त्यांचे असे बेटा आहेत, छोटे छोटे समूह आहेत किंवा लोक आहेत. त्या लोकांचे म्हणून काही सामाजिक प्रश्न आहेत, काही सांस्कृतिक प्रश्न आहेत, काही आर्थिक प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात ही खतखत आहे. मित्रहो, ही एक अत्यंत वस्तुस्थिती आहे की जेव्हा जेव्हा म्हणून राजकीय शक्ती किंवा राजसत्ता ही सर्वश्रेष्ठ बनते आणि ती प्रत्येक समाजातल्या व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकात नाक खुपसू लागते, तेव्हा सामाजिक असंतोष वाढतो आणि सामाजिक खतखतीला सुरुवात होत असते, होतच असते. मग तुम्ही पाटीलचं कितीही त्यांना व्यासपीठावरून शिव्या दिला तरी तुम्ही बोलवलेलं असतं. हे बोलवणं जे असतं का नाही ते अपरिहार्यतेतून आलेलं असतं. ती अपरिहार्यता तुम्हालाही सांगता येत नसते आणि त्यांनाही ती मान्य असते. आणि राजकारणाचं धोरणच आहे. 85 पासून जे म्हणतो मी तिथून राजकारण संपत आलं. जवळपास यशवंतरावजी चव्हाण गेले आणि महाराष्ट्राचं राजकारण संपलं. त्या राजकारणामध्ये जी काही किलमिशं घुसली ती अतिशय वावगी होती, चित्रविचित्र स्वरूपाची होती. सत्तापिपासूपणाची एक झलक त्याच्यामध्ये घुसलेली होती. तो काहीसा काळ मधल्या काळामध्ये थोडासा महाराष्ट्राने पाहिला, कमी झालेला. परंतु पुनश्च हरिओम त्याच गोष्टी पुन्हा सुरू झाल्या आणि या अस्वस्थतेला खतपाणी घालण्याचं काम केलेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांची खतखत असो किंवा वेगवेगळ्या समूह गटांच्या आमच्या वाट्याचं काय याची खतखत असो, बघा सगळ्यांमध्येच आहे. श्रीमंताचा सगळा एक मोठा वर्ग असतो, त्यांच्यात एक खतखत आहे की मी आणखी कसा श्रीमंत होईल, माझ्या ह्या गोष्टी कशा राहतील. आमदारांमध्ये खतखत असते. कितीतरी लोक कितीतरी दिवस सारखे खतखतत होते, आम्ही पाहिले डोळ्यांनी. आणि नंतर ते मंत्रिपदासाठी करत होते. ते मंत्री झाल्यानंतर पुन्हा मग आता पुढे काय दुसरी खतखत सुरू होते. आणि यामुळं मानवी स्वभावाचा एक पैलू किंवा मानवी विकाराचा एक भाग म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि मानवी विकार हा शब्द तेव्हा आपलासा वाटतो जेव्हा कोणताही लेखक असो, तो कोणत्याही भाषेतला असो. मध्यंतरी मी एशियन पोएट्री या एका प्रकल्पामध्ये मोठं काम करत होतो आणि इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ साऊथ आशिया
या देशामध्ये मी 22 देशात काम करत असताना कोरियामधली एक घटना मी तुम्हाला सांगतो की सामाजिक खतखत शमवली जाऊ शकते का? जर व्यवस्थेमध्ये ती ताकद असेल, राज्यसत्तेत नाही म्हणत मी, सामाजिक व्यवस्थेत, सांस्कृतिक व्यवस्थेत तुमच्यावरती उत्तरदायित्व जास्त आहे, तुम्ही मसाप चालवता, तुम्ही हे करू शकता. एक साधी तिथे 2016 साली मोठा उठाव झाला. तो आपल्याकडे ज्याला आपण अलुतेदार बलुतेदार म्हणतो त्या सगळ्या लोकांचा तो उठाव होता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण कोरियामध्ये तो उठाव गाजला आणि तो उठाव इथपर्यंत गेला की रस्ते बंद झाले, काही लोकांच्या हत्या करण्यात आल्या. माझी एक अतिशय जवळची मैत्रीण इला नावाची, मी तिथे 17 साली 22 देशांच्या एका समूहाला उद्बोधनासाठी गेलो होतो करण्यासाठी. तेव्हा तिनं मला सांगितलं की आपल्याला काही याच्यावर करता येईल का? आणि आम्ही तो प्रयोग राबवला. तिच्याकडे 3.5 एकर जुआंजू नावाच्या शहरात होती. 3.5 एकर जुआंजू नावाच्या शहरातली जमीन, ती काही 1 कोटीची जमीन. तिला म्हटलं तुझी जमीन तू वडिलांना मागून घे, तुझ्या नावावर घे, आपण युनेस्कोकडून त्याला काही पैसे मागू आणि तिथं एक छोट्या कारागिरांचं गाव बसू. छोट्या छोट्या कारागिरांचं गाव, जे सगळेच त्या खतखतीमध्ये बर्बाद होत होते, अस्तित्वासाठी झगडत होते, लढत होते, मारले जात होते आणि मारतही होते. अशा लोकांसाठी एक गाव वसवलं. त्या गावामध्ये सगळे कलाकार, अगदी पुस्तकामध्ये आपण ती चिठ्ठी ठेवतो खुनेची तिथपासून ते जोडे करण्यापर्यंत, म्हणजे पारंपरिक सगळ्या लोककला म्हणू आपण किंवा आर्टिझन्स म्हणू, हे सगळे आर्टिझन्स तिथं पारंपरिक पद्धतीनं आपापल्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी ते गाव तयार झालं. 17 साली आम्ही ते उभं केलं आणि 23 साली मी जेव्हा तिथं गेलो होतो तेव्हा दक्षिण कोरियामधल्या त्याच लोकांचा संघर्ष होता, तो शून्यावर आलेला होता. शून्यावर. इंटँजिबल कल्चरल हेरिटेज इज एक्झॅक्टली कॉन्सेन्स ऑफ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ही नुसती कॉन्सेन्स म्हणजे हमी आहे ती विकासाची. आणि विकास म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाच्या संवेदनाला चालना देणं आणि त्या माणसाच्या मनातली खतखत कमी करणं. ही डेफिनेशन्स आहे विकासाची, शाश्वत विकासाची. आर्थिक विकास होत नाही तो, त्या माणसाचा आत्मा तृप्त झाला पाहिजे, त्याला हवं असणारं जे म्हणून काही आहे ते त्याच्या मनाप्रमाणे करण्याची संधी त्याला दिली पाहिजे. त्याचा शोध घेण्यासाठी हा आजचा परिसंवाद आहे. मला एका गोष्टीचा फारच आनंद आहे. विजय करजकर आणि दत्ता दोघांनी फार सुंदर हा विषय मांडला. उत्तमराव आमचे मित्र आहेत, ते जाणतेच आहेत, आणि शैलजाताईंनी खूप सुंदर भूमिका वजाती मांडणी केली. मला खूप आनंद झाला. अतिशय सुंदर शब्दात मुस्तजीद खान यांनीही आपली मांडणी केली. मित्र हो, त्यांनी सांगितले की आता जवळपास 4 वाजता आहेत, पण आमचा परिसंवाद 3:30ला सुरू झालेला आहे. आम्ही वेळ घेतलेला नाही. 3:30 ते आता 5, 1.5 तासामधला हा परिसंवाद इथं संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.